आतापर्यंत आपण बरेच पॉडकास्ट केलेत. कधी ॲस्ट्रोलॉजर्स बरोबर केलेत, कधी नॉर्मल पर्सन्स बरोबर केलेत, कधी आजी आजोबांबरोबर, सगळ्यांबरोबर आपण पॉडकास्ट केलेत. पण पहिल्यांदा आपण पॉडकास्ट करतोय एका पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर सोबत. एवढं हॉरिफाईंग होतं ना ते, कारण सगळीकडून नुसतं तेच चालू आहे. कचकच कचकच कचकच, हा येऊन बोलतोय, तो येऊन बोलतोय, आणि मी बोलतोय त्याशी नॉर्मल, हा बाबा कसं आहे, काय आहे. समोरच्या एंटिटीला कळणं की तुम्ही त्याला बघू शकता, तर ते तुम्हाला बॅकफायर करतात. तुम्हाला ह्याचा कधी त्रास झालाय का? हा त्रास आहे. म्हणजे हे काय झालेलं आहे? लिटल उडवलंय समोर आत्म्यानी. आत्म्याने. भारतात एक फेमस पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर होता, गौरव तिवारी. त्यांच्याशी मी ऍक्च्युली बरेच वेळा कम्युनिकेट केलं. अच्छा, तुम्ही बोललात त्यांच्याशी? बरेच वेळा कम्युनिकेट केलं. भले आत्मा आहे पण त्रास कधीच येत नाही. अजून पण ते आहेत. हा अजूनपर्यंत आहे. तुम्ही बोलवलं तर येतात गपचूप. आणि त्यांच्या इक्विपमेंट्सनी आपण आपल्या स्टुडिओमधल्या आत्म्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात, त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. नमस्कार मंडळी, माझं नाव रिकी आहे आणि आजचा जो आपला पॉडकास्ट आहे आपण तो रुशल जोशी सरांबरोबर केलाय. सर एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स आहेत. त्यांनी याआधी बरेच केसेस वगैरे सॉल्व्ह केले आहेत. त्यांनी भूतांचे संवाद साधलाय. त्यांनी नेहमी त्यांना हेल्प केली आहे, त्यांना त्यातून बाहेर काढले, लोकांची हेल्प केली. आणि ह्या पॉडकास्टमध्ये आपण त्यांचे एक्सपिरियन्स, काही वाईट अनुभव आणि त्यांच्या पर्स्पेक्टिव्हनी हे जग समजण्याचा प्रयत्न केलाय. पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचे काहीही सजेशन्स असतील, तुमचे मतं असतील, काहीही तुम्हाला जर सांगायचं असेल कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्मची लिंक असेल, ती नक्की भरा. आणि मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आपला खेळ सावल्यांचा याचा शो नंबर 2 उद्या 9 ऑगस्टला बोरिवली मुंबई येथे होणार आहे. प्रबोधनकर ठाकरे ऑडिटोरियम मिनी थिएटरमध्ये आपला शो होणार आहे. तर या नक्की. इथे एक लाईव्ह हॉरर पॉडकास्ट होणार आहे, त्याच्यासोबत इकडे एक हॉरर स्टँडअप कॉमेडी होणार आहे, क्राऊडवर्कही होणार आहे आणि हॉरर नाटकही होणार आहे. म्हणजे एक मिश्रण करून आम्ही आणलंय. एक लहानपणात आपण परत जाणार आहोत. नक्की या. तिकीटसाठी तुम्ही ह्या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये एक लिंक असेल तिकीट बुकिंगची, तिथे जाऊन पटकन तुमची तिकीट बुक करा. आपण भेटूया उद्या शोला. वाट बघतोय मी तुमची. नक्की या. हॅलो मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं बंकसच्या परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आजचा जो एपिसोड असणार आहे ना, तो थोडा वेगळा असणार आहे, कारण आपण जनरली जे एपिसोड करतो त्याच्यात आपल्यापैकीच कोण माणसं येतात आणि ते त्यांचे हॉरर एक्सपिरियन्स, भूतांच्या गोष्टी त्या सगळे सांगतात. पण आज आपल्या इथे जे पाहुणे आलेत, रुशाल जोशी सर, आणि ते प्रॉपर एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर आहेत. आणि मला असं वाटतं की हा पहिलाच आपला एक एपिसोड असेल जिथे आपण एका पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर बद्दल बोलतोय. कारण जनरली जे लोक सांगतात ना, त्यांचं खूपदा त्यांचे अनुभव असतात आणि खूपदा त्यांचं भासी असतं. पण तुम्ही जे काम करता, तुम्ही त्याच्या मागे कारण शोधता आणि थोडं सायन्स लावता, तुमचे इक्विपमेंट असतात, त्या सगळ्या गोष्टी. तर आपण आज त्या सगळ्या गोष्टी घेणार आहोत, तुमचे एक्सपिरियन्स घेणार आहोत, तुमचे जे तुम्ही केसेस सॉल्व्ह केले तेही घेणार आहोत. पण सगळ्यात आधी सर कसे आहात तुम्ही? बरं आहे, मस्त, म्हणजे मस्त. आणि तुम्ही तुमच्याबद्दल कसं इंट्रोडक्शन करून द्याल? तुम्ही सुरुवात कशी केली आणि त्या सगळ्या गोष्टी? सुरुवात म्हणजे ही लहानपणापासूनच सगळी सुरुवात. म्हणजे पूर्ण फॅमिलीमध्ये सगळे बघणारे, म्हणजे सगळ्यांनाच ह्या सगळ्या न दिसणाऱ्या गोष्टी सगळ्यांना दिसतात. म्हणजे जेवढे जेंट्स आहेत ना आमच्या फॅमिलीमध्ये. आणि मग तेही ह्या फील्डमध्ये नाही, इन्व्हॉल्व होते? तेवढं नाही. आमच्या घरी हा फील्डमध्ये पडणारा मीच एकटाच. हा, बाकी कोणाला काही इंटरेस्ट नाही. सगळे असे बघून न बघितल्यासारखे करतात, म्हणजे दिसतंय चांगले सोडून दे. आणि मग तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कधी दिसेल? जेव्हा मी 9वी-10वीत होतो तेव्हा दिसायला पहिल्यापासून, पण जेव्हा कळायला लागलं ना ऍक्च्युली काय असते ते तेव्हा 10वीच्या नंतर. काय झालेलं तेव्हा मी कसं शाळेला बंक मारून गॅरेजचं काम करायचं. मग खूप इंटरेस्ट होता गॅरेजमध्ये काम करायचा. वडील टेक्निकल फील्डवाले, तो इंटरेस्ट शेवटी येतोच त्यांच्या. ते फील्ड गॅरेजला जायचो, सगळं काम करायचो, हेल्परचं, गाड्या धुवायचं, सगळी कामं. पण व्हायचं काय की त्या ठिकाणी असं कोणतरी येऊन असं उभं राहायचं. हां, नॉर्मली आपण कसं आता कन्व्हर्सेशन करतोय तसं बोलायला कन्व्हर्सेशन कोणतरी करायचं. आणि मी बोलतो त्याशी नॉर्मल एकदम, हा बाबा कसं आहे, काय आहे, मग गाडीला काय झालं, ते काय झालं, हे सगळी विचारपूस, ही नॉर्मल विचारपूस एकदम. माझा जो उस्ताद होता तो
बघायचं हा एकटाच बडबडतोय येड्यासारखा कोणाशी तरी, काहीच नाही आजूबाजूला कोण नाही, मी एकटाच आपलं त्याला काम करतोय, लागलोय बोलायला. मला लिटरली तो माणूस येऊन विचारायचा बा कोणाशी बोलतोयस, काय चाललंय, ते मला कळायचं. मला अरे हा काय इकडे मित्र उभा आहे, आलाय भेटायला, बोलतोय त्याशी नॉर्मली, तो डोकं फिरलं, तो वेडा झालायस, जा घरी. ते चालूच कंटिन्यू चालूच होतं. मग मित्रमंडळी पण बरेच त्याच्यामुळे मागे गेले, म्हणजे खूप लांब गेले माझ्यापेक्षा. कारण भूतांच्या गोष्टी किंवा हा दिसतोय तो दिसतोय हे बोलणं नाही, नॉर्मल लोकांना खूप वेळ वाटते, भीती वाटते ॲक्च्युली या गोष्टींची. म्हणतात काय वेड्यार का काय पण बोलतोय, याने काय केलं बिलं तर आपले वांदे, हे सगळं हे हळूहळू चालू झालं. मग गुरु भेटले वसईलाच एका कुठल्या कामासाठी आले. तुमचे गुरु आमच्या इकडे बांद्रालाच राहायचे, हां बाजूच्याच गल्लीत, ते वारले आता. ते भेटले, त्यांनी थोडंसं मार्गदर्शन केलं. मग हळूहळू समजलं की हे नक्की काय आहे. ते त्यांनी सांगितलं ह्या ज्या गोष्टी तुला दिसतात ना, ह्या कंट्रोल करायला शिक. हे दिसतंय कारण याचा खूप त्रास व्हायचा मला, खूप म्हणजे हिशोबाच्या बाहेर, कधी पण येऊन उठ, चल, बोल, हे. पण कसं ह्या गोष्टी जोपर्यंत तुम्ही इग्नोर नाही करत ना, तोपर्यंत तुमची हालत खराब करतो. एखाद्याला जर दिसत असेल तर नॉर्मली तो माणूस जर त्याला माहिती आहे तर त्या गोष्टीला बघून सुद्धा न बघितल्यासारखं करतो. कारण एकदा जर समोरच्या एंटिटीला कळलं की तुम्ही त्याला बघू शकता त्या एंटिटीला, तर ते तुम्हाला बॅकफायर करतात. मग तुमच्या मागे लागणार विचारायला किंवा माझा हा प्रॉब्लेम आहे, ही माझी इच्छा आहे, पूर्ण कर, किंवा माझ्या घरी हा मेसेज दे, हे सगळं होते. तर पिछा सोडत नाही लवकर. मग तो त्रासमध्ये घरपर्यंत येणं, मग घरी सगळ्यांना प्रॉब्लेम, खूप काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बघण्यासारख्या, खूप त्रास होतात. आणि मग तुम्ही सगळ्यात, आता तुम्ही एवढे केसेस सॉल्व्ह केलेत, आपण त्याच्याकडे तर येऊ, तुम्ही कसे गेलात काय केलात. पण मला एका केसपासून सुरुवात करायची आहे, जी सगळ्यात हॉरिफाईंग होती. हॉरिफाईंग केस तर तुम्हाला सांगेनच मी, पण तुम्हाला एक हॉरिफाईंग माझा एक्सपिरियन्स सांगतो. सगळ्यात मला कुलधराचा, मित्र सगळे गेलेलो फिरायला कुलधराला, आणि जायच्या आधी मी सगळीकडे मस्त व्यवस्थित सगळे फिरलो. तिकडे ऑलमोस्ट सगळे किल्ले आहेत ना हॉन्टेड आहेत सगळे, कारण या सगळ्या गोष्टी या सगळ्या राहतातच. जेव्हा त्या गावात गेलो मी कुलधरामध्ये, अफाट गर्दी, पब्लिक भरपूर, म्हणजे फिरायचं पर्यटन स्थळ आहे ते, दिवसभर लोक फिरत असतात. पण त्या दिवसामध्ये पण जर तुम्ही जाल आणि तुम्हाला थोडंसं जरी आतमध्ये असेल ना की फिलिंग मला काहीतरी आहे, तर ते तुम्हाला फील देणारच 100%. एवढी पॉवरफुल फिलिंग आहे तिकडे, म्हणजे तुमचं माइंड ॲक्च्युली तुम्ही डिप्रेशनमध्ये जातात. एवढी निगेटिव्ह एनर्जी आहे तिकडे, एवढी हिशोबाच्या बाहेर आहे. आणि ती एवढी, हा इझी आहे माझं गॅजेट आहे, एवढं का टाक 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 कंटिन्यू चाललंय, आणि सगळे बघतात हे चाललंय काय तर. आम्ही फिरतोय आणि लिटरली तिकडूनचे जे आहेत असणारी तिकडे जे राहतात ती लोक, ते मला एखादा येऊन माझा हात पकडतोय, मला घेऊन जातोय, हे ठिकाण हे तिकडे अशा गोष्टी मला माहिती आहेत ना, जिकडे ॲक्च्युली आजपर्यंत कोणाला माहिती नाही. या सगळ्या ठिकाणी घेऊन गेलं स्वतः हात पकडून, मला हे इकडे असं आहे, हे इकडे, हे कशामुळे झालं, पण ते आपण रिव्हील नाही करू शकत, कारण काही गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या असा हिशोब. पण एवढं हॉरिफाईंग होतं ना ते, दिवसा ढवळ्या मी घाबरलेलो लिटरली त्या गोष्टीत, त्या जागेवरती. कारण सगळीकडून नुसतं तेच चालू आहे, कचकच, हा येऊन बोलतोय, तो येऊन बोलतोय, हालत खराब आहे. तिकडून हॉटेलवरती जाता मी डेड होतो कम्प्लीट. हा एवढा एक्झॉस्ट झालो, कारण नाहीच राहत, ताकद होतच नाही जेवण. कमीत कमी 2 दिवस मी फक्त झोपून काढलेले त्याच्यानंतर, एवढी हालत खराब होती, कारण ताकदच नाही. काय बोलतायत, काय चाललंय. मग त्याच्यानंतर पण ते ॲक्च्युली त्या जागी माझ्या हॉटेलमध्ये येऊन बोलत बडबड, ते कसं मी कंट्रोल करेन ते मला माहिती. एवढं बेकार हे होतं. तो एक सॉलिड एक्सपिरियन्स आहे माझा. पण ते तेव्हा नक्की तुम्हाला काय झालेलं, की म्हणजे गोष्टी तर दिसत होत्या, पण एक्झॅक्ट एक्सपिरियन्स का आलेलं तिथे? एक्झॅक्ट एक्सपिरियन्स म्हणजे कसं मध्ये त्या लिटरली त्या वेळेला जे होते ना, लोक तिकडे राहायची किंवा कशी राहायची, त्यांची राहणीमान कसा, कोण कसं, त्या कम्प्लीट ते सगळे बॅकग्राऊंडमध्ये सगळं दिसतंय कम्प्लीट, म्हणजे त्या वेळेचं. मग कोणी त्रास दिला, कसा त्रास दिला, ते सगळं येऊन लिटरली सांगायला सुरुवात करतं की असं झालं. त्यामधून निगेटिव्ह एनर्जीज भरपूर आहेत, म्हणजे तिकडे तुम्हाला त्रास देणाऱ्या एंटिटी भरपूर आहेत हिशोबाच्या बाहेर. म्हणजे तुम्हाला थैमांडच घालणार तुमच्या अंगावरती, बडबड. आणि लोक नॉर्मली तिकडे काय करतात, जाऊन कुठे पण सुसू करणार, काही करणार, पाहिजेचं दारू बिरू, ते नॉर्मल आहे तिकडे सगळे. म्हणजे पिकनिकच्या हिशोबाने येतात, दारू बिरू पितात, जोडीला कोणाला तरी घेऊनच जातं, हा हिशोब आहे तिकडे.
जाम त्रास होतो लोकांना, पण नॉर्मल लोकांना नाही कळत ते काय करायचं काय नाही करायचं. कसं आहे, तुम्ही चांगल्याच स्थळी जात आहे, तुम्हाला माहिती आहे, दुनियेला माहिती आहे ही जागा हॉन्टेड आहे, ही जागा खूप बेकार आहे, त्या हिशोबाने जा, फिरा त्या हिशोबाने, नॉर्मली फिरा, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही चाळे कराल तर चुकीचे, तर मग ते सोडत नाही कुठलीही गोष्ट. संध्याकाळी तर तुम्ही जाऊ शकत नाही, बंदच करतात ना ते असं. जरी तुम्ही स्पेशल रिक्वेस्ट जरी टाकून गेले तर एखाद्याला अगर जर नशिबाने तुमचं जाऊन मिळालं तर तुम्ही रिटर्न येणं तर खूप मुश्किलच आहे तिकडे, एवढं बेकार आहे ते. लहानपणी माझं आणि ताईचं नेहमी रूमवरून भांडण व्हायचं. आता तो रूम तर मला मिळाला, पण ताई लग्न करून दुसऱ्याच्या घरी गेली. मला आठवतंय जेव्हा आम्ही लहान होतो ना, रक्षाबंधनला नेहमी आत्याकडे गावी जायचो आणि गावी गेल्यावर भावंडांसोबत दिवसभर खेळायचो. नुसती मजा मस्ती, आणि रात्र झाली की आजोबांबरोबर भूतांच्या गोष्टी. सगळे भावंड खूप घाबरायचे, पण कान मोठे करून ऐकायचे. काय मजा यायची ना त्यावेळी. आता तो वेळ निघून गेला, आपण मोठे झालो. आता आपल्या ताईशी बोलणं पण एवढे जीपे कर तेवढे जीपे कर इथपर्यंतच राहिलंय. आता आपलं भेटणं पण वर्षातून एकदा होतं, पण आता तो काळ तसा राहिला नाही. सगळं काही बदललंय. पण ह्या रक्षाबंधनला तुम्हालाही तुमचं बाळपण परत जगायचं आहे का? तुमच्यासाठीच घेऊन आलोय आपला शो, ज्यात आपण भूतांच्या गोष्टी करणार आहोत, लाईव्ह हॉरर पॉडकास्ट करणार आहोत. एक हॉरर नाटकही असणार आणि स्टँडअप कॉमेडीही असणार आहे, जे आपल्याला आपल्या बाळपणात परत घेऊन जाईल. आणि रक्षाबंधनसाठी एक परफेक्ट शो असेल. तर या शनिवारी 9 तारखेला बोरिवली मुंबई इथे आपला सेकंड शो होणार आहे खेळ सावळ्याचा. तिकीट बुकिंगसाठी तुम्ही ह्या नंबरवर व्हॉट्सॲप करा किंवा डिस्क्रिप्शनमधल्या पहिल्या लिंकवर तुम्ही क्लिक करून आता तिकीट्स बुक करा, कारण लिमिटेड सीट्स आहेत. अजिबात चान्स गमवू नका आणि पूर्ण परिवारासोबत हा रक्षाबंधन एक स्पेशल वेमध्ये सेलिब्रेट करा. मी वाट बघते तुमची. आपण भेटूया आणि धमाल करू. तुम्ही लाईफमध्ये सगळ्यात आधी तुम्हाला असं केव्हा दिसलेलं की, तर तुम्ही बोलला जेव्हा ते तुम्ही गॅराजमध्ये होतात, तर त्यावेळी गॅराजमध्ये तुमच्या बरोबर येऊन कोणतरी बोलायचं, पण असं केव्हा झालेलं की जेव्हा तुम्हाला दिसलंय की बाबा हा एंटिटी आहे, ही भूत आहे, हा आत्मा आहे, आणि ते कसं दिसलेलं तुम्हाला? नॉर्मली आता तुम्हाला कसं सांगू, आता जेव्हा त्यांची इच्छा असते ना एंटिटीची की मला याला दिसायचं आहे आणि नॉर्मली मग घाबरवायचं नाही, तर ते एकदम नॉर्मल याच्यामध्ये येतं. नाहीतर एखादा ॲक्सिडेंटवाला असेल किंवा कुठलाही कोणाचा खून झालाय किंवा तो लटकलाय, तर तो ज्या ह्याच्यात मरतो ना त्याच ह्याच्यात उभा राहतो समोर. समजा ॲक्सिडेंटवाला असेल, तुटला फुटला असेल, तसाच उभा राहणार तुमच्या. बघण्याची ताकद होत नाही. भीती वाटते, अक्षरशः भीती वाटते. आणि जर कोण बोलत असेल की मला भीती वाटत नाही, मी घाबरत नाही या गोष्टीने, तर तो लिटरली खोटं बोलते माणूस. किती मोठा तांत्रिक असो किंवा किती मोठा पॅरानॉर्मल एक्सपर्ट असो, तो घाबरल्याशिवाय राहणार नाही. नॉर्मली आहे ते, नॉर्मल रिॲक्शन आहे कुठलीही गोष्ट. तुम्ही अचानक तुमच्या समोर कोण आलं तर तुम्ही घाबरणार, प्रश्नच येत नाही. ते असे येऊन उभे राहतात ना, कधी कधी नॉर्मल होतात, कधी कधी एकदम विचित्र येतात. मी ट्रेनमध्ये पण ट्रॅव्हल नाही करायचं एकटा, कारण ट्रेनमध्ये जे ट्रॅकवरती जे कापलेले आहेत, अरे बाजूला येऊन त्रास देतात अक्षरशः. किचकिच मग हेडफोन लावा, मग गाणी ऐकत बसा, नाही काहीतरी करा, आणि कसं तरी नाही जबरदस्ती कोणाला. आता मी या दोघांना असंच म्हणून घेणार आहे जोडीला की नाही जमत एकट्याला, कोण ना कोणतरी पाहिजे, म्हणजे बोलून सगळं निघून जातो ट्रॅव्हलिंग टाईम. आणि मग ते काय बोलत काय असतात? काही रँडम मध्ये मी याच्यामुळे गेलो, असं झालं, माझ्या घरी हा त्रास आहे, तो त्रास आहे, कोण ऐकत बसणार. आणि ते दिसतात कसे, म्हणजे माणसासारखे दिसतात? नॉर्मल. म्हणजे ज्या व्यक्तीला माहिती नाहीये, म्हणजे तुम्हाला तर समजतं, पण ज्या नॉर्मल माणसाला असं त्यांनी हे बघितलं, त्याला तर म्हणजे असं वाटायला मनुष्यच आहे कोणतरी. नाही तसं नाही, नॉर्मल सगळ्यांना ना वेगळ्या हिशोबाने दिसतात. समजा आता तुम्ही कुठे ट्रेनमध्ये जाताय किंवा कुठल्या अशा ठिकाणी जाताय जिकडे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज होतात किंवा निगेटिव्ह एनर्जीज आहेत, तर एखादा तिकडे मेलेला मनुष्य कोण असेल ना, म्हणजे नॉर्मल असं केले, तर तो नॉर्मली तुम्हाला एक सावलीसारखं दिसतंय, एकदम म्हणजे सावली दिसणार. आणि त्या टायमाला तुमची एनर्जी आहे ना कम्प्लीट डाऊन होते. तुम्ही एकदम हॅपी मूडमध्ये कुठेतरी जात आहे आणि अचानक तुमचा मूड ड्रॉप होतो टक करून. ही एनर्जी तुमची डाऊन होते ना, ही जी एंटिटी तिकडे आहे ना ती खेचते, कारण ते विदाऊट एनर्जी चालूच शकत नाही. तुमची एनर्जी जोपर्यंत घेणार नाही ना तोपर्यंत ते ॲक्टिवेट होणार नाही. असे तर हे सगळे यांचे, हे नॉर्मल यांचे सांगतोय मी, नॉर्मल जे आलेले आहेत किंवा हे नॉर्मल आहे, त्यांना काही एवढं हे नाही. पण जे त्रास देतात ते खूप हिशोबाच्या बाहेर देतात. हे लोकच सगळ्यात जास्त त्रास देतात. त्रास कोण देतो?
ॲक्च्युली जे त्रास देणारी एंटिटी तर खूप वेगळ्या लेवलचे आहेत. म्हणजे ते तांत्रिक लोक जे स्वतःकडे ठेवतात ते खूप वेगळ्या ते सगळे त्यांनी सिद्ध केलेले मुंजे आहेत, वशमध्ये केलेले मुंजे आहेत, हाडळणी आहेत, भूत जखिणी आहेत, डाकिणी आहेत, शाकिणी आहेत, ते सगळे भरपूर वेगळे त्या खूप वेगळ्या लेवलचे त्रास देतात. हे सगळ्या गोष्टी खूप भयंकर आहेत म्हणजे जसं बघायला गेलं तर. आणि आता एवढे जर तुम्ही जेव्हा केसेस वगैरे सॉल्व्ह केलेत, तुम्हाला ह्याचा कधी त्रास झालाय का की आणि तो लक्षात राहिलाय का लॉंग टाइम साठी, असं काही झालंय तुमच्याबरोबर? हा त्रास आहे. म्हणजे हे काय झालंय? ऍक्सिडेंट आहे. ओके. लिटल उडवलंय समोर कोणी, म्हणजे आत्म्याने किंवा आत्म्याने. म्हणते कुठे झालेलं? अगदी मी मुलीला शाळेतून घेऊन निघालो आणि बाईकने होतो. बाईक समोर पेट्रोल पंप वसई गावातून गाडी काढली, येतो हळूहळू एकदम आरामात 30-40च्या स्पीडला. पेट्रोल पंपच्या समोर अचानक मध्ये एक गाडी आली, बुलेट. तो भाई बेंड झालाय, असा बेंड होऊन सरळ उभा राहिला आणि डायरेक्ट बँग. आणि मी बघतोय की हा याला कोणतरी आडवा करतोय आणि समोर खेचतोय माझ्या. म्हणजे ते ऑलरेडी होतच, ते डेस्टिनीमध्ये लिहिलंच की हे होणार काय करू. मी सोडलेलं कोणी. बापरे. आणि ते कोणत्या केसच्या वेळी झालेलं? आता आपण तुमच्या केसेसकडे वळूया. आपण सुरुवातीपासून स्टार्ट करूया की नक्की काय झालं. ऍक्च्युली त्या मित्राचं कोणाशी भांडण झालेलं आपसमध्ये, ठीक आहे. तर जलसी असते ना एखाद्याला, त्यांनी वस्तू सोडली, एक एंटिटी सोडली जी जीवच घेणार, अक्षरशः सोडणार नाही, त्या हिशोबाने सोडलेली. ही भनक मला लागली की हा असंच आहे, याच्या आयुष्याला धोका आहे. तर त्याला निपटवायचं कसं, काढायचं कसं, याला काढणं खूप भारी पडते कधी कधी. त्याकडून मी बाईक घेतली, तुझी बाईक दे, तुझा घरी. त्याला सेफ केला कसं करून, बाईक घेतली. तो बाईकवरच बसलेला ना, ठीक आहे, हरकत नाही. 15 दिवस खेळतोय त्याबरोबर की आज करूया, उद्या करूया, आज करूया, उद्या करूया, आज जाईन, उद्या जाईन, तो हिशोब आहे चाललेला आहे कंटिन्यू. एक दिवस माझा डाऊनफॉल होता, माझे स्टार थोडे कमजोर होते, त्या दिवशी त्यांनी धरलं. अक्षरशः तो दिवस मागे गणपतीचा एक दिवस पहिला हा झालेला सीन आहे. ती गाडी आली, कुठून गाडी आली, कशी आली, कोणाच माहिती नाही. आला डायरेक्ट बँग झाला माझ्या समोरासमोर. माझ्या मुलीला असं हवेत, एवढ्या जोरात गाडी बँग झाली तरी त्या मुलीला एक पण खरचटलेलं नाही. तिला अक्षरशः कोणीतरी उचलून साईडला ठेवला आणि मी असा उडले 5-6 फूट खाली वरती आणि डायरेक्ट खाली, आणि हे बोट तुकडा डायरेक्ट. आणि समोर उभा राहून माझ्या हसतोय आणि मी पण हसतोच आहे. मी एखाद्याचं बोट तुटलं तर माणूस कळवळून अक्षरशः दुखून हालत खराब होईल त्याची, बेशुद्धच पडेल. आणि मी हसतो त्याकडे बघणारे, काय चाळे फुकटचे. बोटावरती शेवटी निभवलं, पण त्याला रक्तच पाहिजे होतं शेवटी, काही ना काहीतरी करून घेऊनच गेला तो. अगदी भयानक, अगदी भयानक. मग तिने चावाच मारला या बोटावरती माझ्या डायरेक्ट. कारण त्या बाईकला पुढे गार्ड होता, हँड गार्ड, ब्रेक लावतो ना तिकडे, गार्ड होता चांगला. आणि तो गार्ड तसाच आहे. त्या गार्डला काय नाही झालं, त्या गाडीला व्यवस्थित काहीच झालेलं नाही, आणि डायरेक्ट बोटाचा खचका वाढला त्यांनी. आणि ते बोट उचलायला गेलो तर मेल्यांदी त्याच्यावरून गाडी डायरेक्ट. हे पण नाही करू शकत. आणि आपल्या वसईत झालेलं. बापरे. अजून कोणते केसेस आहेत जे तुम्ही सॉल्व्ह केलेत? आणि गोव्याला एक फार्म हाऊसचा होता केस. मी कमीत कमी आठवडाभर होतो तिकडे. बॉम्बेची एक रिच फॅमिली आहे, त्या लोकांनी घेतलेला, विकत घेतलेला तो. आणि राहायला जायचे म्हणजे असेच पिकनिकच्या हिशोबाने. तिकडे केअरटेकर होती, त्यांची हालत खराब होत होती. म्हणजे रात्री कोणतरी येऊन फाट करून कानाखालीच मारायचं, काय उचलून फेकून द्यायचं, ते सगळं चाललेलं. आणि कमीत कमी 50 एकरची प्रॉपर्टी असेल ती, खूप मोठी प्रॉपर्टी. त्यांना वाया कुठून तरी कळलं की हा माणूस आहे, हा करू शकतो. कारण ते ऑलरेडी त्यांनी भरपूर लोकांना घेऊन गेलेले, सक्सेसफुल नाही झालं. तर त्यांनी मला अप्रोच केलं की असं आहे, तुम्ही करू शकता. एक ट्राय करू शकतो, आता कन्फर्म तर कोणच सांगू शकत नाही. तर बघूया काय करायचं ते. गेलो त्यांच्यावर, माझे इन्स्ट्रुमेंट घेतले सगळे. मग त्यांना रेकॉर्डिंगचं वगैरे हे केलं नाही, बोला आपण जसं आहे तुम्ही फक्त राहायचं तिकडे जोडीला, माझ्या जे होईल ती माझी जिम्मेदारी. गेलो, पहिला सेटअप केला, सगळं बघितलं, हवन वगैरे मांडला, पूजा वगैरे करतो. हवन मांडला, त्या एंटिटीला बोलवलं, याशी बोललो काय आहे ते. त्यांच्या मिसेसच्या अंगामध्ये शेवटी ते एंटर केलं, किंवा ये आणि बोल काय आहे ते, काय आहे काय नाही. हां, मीडियम करून बोलवतो.
विचारलं बाबा काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे आलंय, तर ती सांगायला लागली ही जागाच आमची आहे, म्हणजे आम्ही पहिल्यापासूनचे इकडूनचे स्थायिक आहोत, तुम्ही कसं काय येऊन नाही हे करू शकत, तुम्ही जागा खाली करून जा. असं नाही हो नेगोशिएट करून हे करून ते करून मग जीवच घेईन, मारीनच, तुला पण मारीन, ह्याला पण मारीन, हे चाललेलं. शेवटी मग कसं तरी ह्याला खूप उल्लू बनवावं लागते. म्हणजे जेवढं तुम्ही फिरवू शकता ना या एंटिटीनं जर बोलायला लागले तर खूप फिरवावं लागते ना. नाव जोपर्यंत नाही कळणार तुम्हाला त्या याचं शक्तीचं, तोपर्यंत तुम्ही काहीच नाही करू शकत. नाव म्हणजे त्याचं आयुष्य, त्याचं जे हा, त्या एंटिटीचं एक नाव, स्पेसिफिक नाव आहे, म्हणजे तो कुठल्या नावाने त्याला ओळखतात ते जोपर्यंत तुम्हाला नाही कळणार ना, तुम्ही त्यांच्या अंगावर हातच नाही टाकू शकत. म्हणजे तो जो जिवंत होता ते नाव किंवा नाही. मेल्यानंतर टाईप जिवंत होतं तेच नाव. जिवंत होता. हा, ते जिवंत होतं तेच नाव. पण शेवटी मग ते मेल्यानंतर एक टर्नओव्हर होतं त्यांना, म्हणजे ते कसे कुठल्या याच्यामध्ये जातात, कुठल्या योनीमध्ये जातात, म्हणजे ते भूत प्रेत पिशाच होतात की ब्रह्मराक्षस होतात की मुंजा बनतो एखादा की काय, त्याच्या हिशोबाने राक्षस बनतो, डिपेंड. कोण लेडीज, गर्भवती लेडीज वगैरे मेली असेल तर ती नेक्स्ट लेवल आहे. त्या शेवटी त्याचं नाव कसं करून त्याला नाव वगैरे विचारलं, मग त्याला काय पाहिजे ते विचारलं. मग मला हेच पाहिजे, मला रक्तच पाहिजे याचं, मी या माणसाला घेऊनच जाणार जोडीला, असं सगळं. शेवटी फिरवून कोंबड्यावरती घे, बकऱ्यावरती घे, ह्याच्यावरती घे, त्याच्यावरती घे करून शेवटी नारळावरती पटवलं. एक नारळ देऊन एक हवन केला व्यवस्थित चांगला, आणि ती पूर्ण जागा आणि कुठे कुठे त्याला गाडलेलं ते सगळं त्यांना काढून दिलं. शेवटी ती हाडांचं त्यांना सांगितलं आता हे तुम्हाला जाऊन त्याचं अग्नी हे करायचं त्यांना, आणि त्यांचं 10वं 12वं काय असेल ते व्यवस्थित घालून तरच ही जागा तुम्हाला फळणार, नाहीतर मग तुमची हालत परत खराब आहे. शेवटी त्यांनी ते सगळे जमा केलं, अग्नी केली त्याची, ब्राह्मणाला बोलवून व्यवस्थित. इथे नाशिकला जाऊन त्या लोकांनी पूजा वगैरे केली, 10वं 12वं सगळं घातलं व्यवस्थित, ब्राह्मण भोज घातला. त्याच्यानंतर आजची जागा अतिशय मस्त झालेली आहे, व्यवस्थित राहतात, मजा करतात तिकडे. पण मला एक प्रश्न होता, म्हणजे कारण हे नॉर्मल माणसाला नसतंच माहिती, हे जे असतात ज्यांचा आत्मा भटकत असतो किंवा त्यांच्या ऍक्च्युली डोक्यात काय चालू असतं? त्रास द्यायचा फक्त, बाकी काहीच नाही. त्रास हा, येस, माझी इच्छा ही राहिलेली आहे, ही मला कशी करून पूर्ण करायची. मग तो कोणाच्याही बॉडीमध्ये घुसतो. तुमचा स्टार कमजोर आहे, तुमच्या अंगात घुसणार. त्याला जर ही वस्तू, जर तुम्ही आवडलात, एखादी मुलगी आवडली, एखादी बाई आवडली, तर पटकन त्याच्या अंगामध्ये प्रवेश करतात. पण ती त्या ह्याच्यामध्ये पाहिजे, तिचा तेवढा ऑरा तेवढा वीक पाहिजे, त्याच्या हिशोबाने लोक पकडतात. आणि पकडल्याच्या नंतर ते लोक कधीच डायरेक्ट ॲक्टिवेट नाही होत. एंटिटीज आहे ना या, ज्या एखाद्याच्या अंगात घुसल्याच्यानंतर ते लगेच डायरेक्ट ॲक्टिवेट नाही होत. ते हळूहळू आपली इच्छा, नॉर्मल लाईफ चालणारी नवरा बायको मुलं सगळी हसून खेळून सगळी फॅमिली चालले, अचानक मध्ये ऑल ऑफ अ सडन फाईट चालू होतात. हे सगळ्यात मोठं हे आहे, फाईट चालू होणार. हसता खेळता नवरा बायकोचं संभाषण चाललंय, व कसं आहे काय आहे, मजा करूया, पिकनिकला जाऊया, हे करूया, आणि अचानक मध्ये दोघांपैकी एक ट्रिगर होतो टप करून. हा, ट्रिगर झाला की मग भांडण चालू झालं का मग ह्याचा त्रास सगळ्यात जास्त मुलांना होतो, लहान मुलांना त्रास होतो. कारण ते एक्सप्रेस नाही करू शकत स्वतःला की माझ्याबरोबर चाललंय काय. कारण घरामध्ये एकदा घराच्या आतमध्ये घुसला ना का विषय संपला. मग तुमची हालत हळूहळू मग त्याला जो आजार असेल ना तो तुम्हाला येणार. एवढी परिस्थिती गंभीर करून टाकतात. आणि हे होते का नॉर्मली, आपल्या इकडूनची लोक आहे ना जास्ती करून कुळाचं करतच नाही. कुलदेवी नाही, कुलदेवता नाही, मूळ पुरुष नाही, महापुरुष नाही, कोणाची पूजापाठ करत नाही. हे लोक आपलं फक्त एखादी अगरबत्ती दाखवली तर दाखवायची, नाही तर सोडून देतो विषय. जर तुमचे आई वडीलच तुमच्या मागे उभे नाही आहेत तर तुमचं पुढे होणं मुश्किल आहे. ह्याचा मोरल ऑफ द स्टोरी हे आहे की तुम्ही किती जरी आपटलात ना तरी तुमच्या कुळाच्या जागेवरती जोपर्यंत तुम्ही जाणार नाही, जोपर्यंत तुमच्या कुलदेवीला तुम्ही पूजापाठ तिचा करणार नाही, तोपर्यंत तुमची हालत खराबच राहणार. खूप रेअर लोक आहेत ज्यांना या गोष्टीचा इफेक्ट नाही होत, पण 90% ऑफ द पब्लिक हा इफेक्ट आहेच आहे. पितृदोष होतो, कुळाचा दोष लागतो, कुलदेवी नाराज होते, हे सगळं भरपूर काही छोटे छोटे गोष्टी नाही. हे सगळ्यात जास्त कोकणामध्ये होतं. कोकणवाल्यांना सगळ्यात जास्ती त्रास होतो या गोष्टी, कारण तिकडचे सगळे देव जागे आहेत, अख्खं भूतावर जागा आहे तुमचं, एवढी पॉवरफुल. कोकणात मी बरेच केसेस केलेत, पण एवढी भीती वाटते ना कोकणामध्ये केसेस करायला, म्हणजे अक्षरशः आता एखाद्यावरती 12-5 जाप, म्हणजे जाप असतात ते एक ते लोक मारतात, ते वेगळे जाप आहेत. एखाद्या जाप कधी रिटर्न फिरला तर गेला समोरचा.
अशी हालत आहे. एवढी कंडिशन डेंजर आहे तिकडून त्या साईडची. बापरे बाप, तिकडूनच्या केसेस हँडल करा म्हणजे 10 वेळा विचार करायला लागतो की बाबा याचं काय आहे, याचं कोण आहे का याच्या मागे उभं की कोण नाही आहे, की ते कसं करायचं. कारण आता एखाद्या समजा आता तुम्ही कोकणातले आणि तुम्हाला काय त्रास झालाय आणि तुम्ही माझ्याकडे आलात, तर मी सगळ्यात पहिलं तुमच्या गावामध्ये गावचं तुमचं जे आहे ना मॅटर, म्हणजे कुलदेवी कुलदेवता मूळपुरुष महापुरुष जेवढे तुमचे सगळे आहेत वसवशिक सगळे गावदेवता ग्रामदेवता वगैरे सगळे त्यांची सगळ्यांची पहिलं डिटेल घेणार. डिटेल घेतल्यानंतर तिकडून त्यांच्याशी संभाषण करतो किंवा कसं काय करायचं, याची हेल्प करू की नको करू की काय आहे. जर त्यांची परमिशन आली की हो कर, मग कंडिशन ही पण आहे की तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामध्ये तुमचं काम होणार नाही. अच्छा. कारण त्या गावामध्ये तुमचं काम होणार नाही, मग तुम्हाला बाजूच्या गावात जाऊन तिकडून ज्या भटजाला पकडून मग ते सगळं तसं सगळी सेटिंग करायला लागते. अशी एवढी मगजमारी आहे तिकडे. मी बघतोय तुम्ही खूप असे तुमचे इक्विपमेंट्स पण आणलेत आणि हे आपण जनरली टीव्ही मध्ये वगैरे बघायचो किंवा काय ते हिस्ट्री टीव्ही 18 वगैरे त्यात लागायचे, पण हे मी प्रत्यक्ष पहिल्यांदा बघतो. तरी काय आहे हे EMF मीटर आहे. याच्यामध्ये ॲक्च्युली हे होतं तुमची एनर्जी जेव्हा फिरते इकडे तिकडे ते मोशन्स ट्रॅक करते एनर्जी. आणि हे लाईट्स आहेत ना, हे लाईट्स फ्लॅश होतात. रेडमध्ये आलं म्हणजे इकडे एनर्जी आहे, आजूबाजूला फिरते. हां, ही आहे ती. आता ग्रीन नॉर्मल आहे, इकडे काहीच नाही. हां, असं आहे. हे फिरत राहते कंटिन्यू, म्हणजे कुणी कुठल्या जागेवरती गेलं तर. आणि हे रेकॉर्डर आहे. हां, हा व्हॉइस रेकॉर्डिंग होतो. हां, येस. म्हणजे आम्हाला जर कोणाशी हे करायचं आहे, कम्युनिकेट करायचं आहे, हे नॉर्मली मी कोणाच्या क्लायंटच्या याच्यासाठी यूज नाही करत. हे मी समजा कुठे एकटाच कुठे एक्सपिरियन्स करायला गेलो की कुठे हॉन्टेड साईडला गेलो तर मी ह्या सगळ्या इक्विपमेंट काढतो, मग ह्याच्यामध्ये रेकॉर्ड वगैरे करतो. व्हॉइस रेकॉर्ड नाही राहत नाही याच्यामध्ये, हे डिलीट करायला लागते. हां एकदम तेवढ्यापुरती रेकॉर्ड होते तेवढंच. मग तुम्ही फोनमध्ये वगैरे घेऊ शकता. मी कधी घेतलं नाही, मग गरज नाही पडली. बाकी क्लायंटला ज्याला पाहिजे असेल त्याला मी रेकॉर्ड करून देऊन टाकतो. हे घ्या तुम्ही. ब्लर आवाज येतो एकदम. आता आपण असं नॉर्मली आपण आवाज एकमेकाला कळतोय, त्यामध्ये आवाज कर मध्येच काहीतरी बोलणार आणि गप्प बसणार. असं म्हणजे नाव स्वतःचं सांगणार किंवा त्याला काय पाहिजे ते सांगणार पटकन आणि मग ते गप्प बसतात असं. आणि ही नॉर्मली ही अँटीना आहे, ही मी यूज करते. एनर्जी कुठे कोणा घरामध्ये पण कुठे पण एनर्जी ट्रॅक करते. हां, निगेटिव्ह एनर्जी किंवा पॉझिटिव्ह एनर्जी असेल तर ती ट्रॅक होते. ही अशी पकडून तुला फक्त बघायचं घरामध्ये, घराच्या उंबरठ्यात उभं राहून मग ती हलते अशी आपोआप पुढे मागे जाते कंटिन्यू. अशी आहे ती एनर्जी ट्रॅक होते. म्हणजे कुठलीही प्रकारची एनर्जी तुम्ही हे करू शकता, निगेटिव्ह एनर्जीज वगैरे ही अशी सगळी गोष्ट ही. आणि मग मोशन सेन्सर लाईट्स यूज करतो. किंवा मग याच्या बेल्स आपली याची ऑफिसमध्ये ऑफिस बेल येतात टांग वाजवायच्या, त्या बेल्स यूज करतो. म्हणजे आम्ही समोर विचारतो की बा आहे असेल तर एक इशारा दे, बेल वाजव. एकदा तुम्ही वाजवता देऊ टुम करून. हां, आणि ते प्रॉपर तिथे आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो. असं जसं तुम्ही बोललात ना की हे जे असे आत्मा असतात किंवा एंटिटी असतात ते खूप असतात जे पॉवरफुल असतात, जे ज्यांना त्रास द्यायचा असतो. पण मी असं पण कुठेतरी बऱ्याच लोकांकडून ऐकले किंवा इंटरनेट वगैरेवर पण खूप पॉप्युलर आहे, ते म्हणजे असे नॉर्मल लोकांचेही आत्मा असतात जे असं काही काम करता गेले किंवा वेळेच्या आधी गेले, अर्धी राहिली आहे किंवा आणि त्यांना माहितीच नाहीत की ते गेलेत, तर ते त्या लूप मध्ये अडकलेत असतात. ते कुणाला त्रास नाही. नाही ते आपल्या दुनियेत असतात, ते भटकत असतात कुठे रॅन्डम कुठे येणार जाणार काही करणार. पण ते एक बाउंड्री असते त्यांची, पण त्या बाउंड्रीच्या बाहेर ते लोक पण नाही जाऊ शकत. कुठली एंटिटी कुठेही नाही जाऊ शकत जोपर्यंत तुम्ही त्या एंटिटीला सिद्ध नाही करत. कुठल्याही शक्तीला जोपर्यंत तुम्ही सिद्ध नाही करत ना तोपर्यंत तुम्ही कुठेही पाठवू शकत नाही. ते स्वतःच्या मर्जीने कुठेच नाही जाऊ शकत. आता ह्या याच्या अँगल एरिया पर्टिक्युलर एरियामध्ये तो माणूस जर गेलाय नॉर्मल साधाही आहे तर तो ह्याच एरियामध्ये राहणार, ह्याच्या बाहेर जाणार नाही. कारण मग बॉर्डर क्रॉस करायला मग ती परमिशन हे ते खूप मगजमारी आहे अशाच. आणि मग ते कोणाला त्रासही देत नाही, ते त्यांचं राहतात. ते आपले विचार करत आता जाऊ कसा. मग त्यांचा तो एक पिरियड असतो, टाइम पिरियड, मग ते एवढे त्यांचं आयुष्य राहिलेलं आहे, मग तेवढं ते कम्प्लीट या भूताच्या योनीमध्ये पूर्ण करतात. गुड. आणि जसं तुम्ही बोललं की आता त्यांचे पण टाईप्स असतात खूप वेगवेगळे, तर ते काय असतात टाईप्स? त्याच्यामध्ये जखीण आहे, डाकिनी आहे, शाकिनी आहे, हाकिनी आहे, परत मुंजा आहे, ब्रह्मराक्षस आहे, भ्रम आहेत,
भरपूर काय आहेत. परत राक्षस आहेत त्याच्यामध्ये, काय बोलतात त्याला, ते मान नसलेले मान काप्या वगैरे. मानकाप वगैरे, ते भरपूर जातीची भूत आहे याच्यामध्ये. एंटिटी तुम्ही बघायला गेलं तर खूपच हिशोबाच्या बाहेर. सगळ्यात जास्त पावर खबीज आहे. खबीज सगळ्यात बेकार, सगळ्यात अगर कुठला दहिदरी भूत असेल ना, घाबर बेकार घाणेरडं, ते खबीज. तो एखाद्याला जर चिकटला असेल ना, तो माणूस लिटरली स्वतःला देव समजतो. ओके. हा, माझ्याकडे केस होती खबीजची, तुम्हाला सांगतो, बरोबर आठवलं. कुठली होती ती केस, कुठे घडली? वसई ईस्टला गुजराती फॅमिली. त्या मुलाच्या काकावरती खबीज होता. माहिती कोणालाच नाही, आहे खबीज. पण तो कसा माहिती आहे का, आता खबीजचा प्रॉब्लेम काय माहिती, मंदिराची घंटी वाजली, मंदिरामध्ये आरती चालू झाली, हा भजन वगैरे चालू झालं ना, का तो अंगामध्ये येतो आणि देव असा प्रिटेंड करतो स्वतःला. हे आहे, लिटरली आहे. आणि तो कसा ट्रॅव्हलिंग वगैरे करायचा. आणि ट्रेनमध्ये कसे ते आपले भजन विरार वसईच्या ट्रेनमध्ये भजन चालू असतं. हा भाई तिकडे अंगामध्ये घेऊन चालू, आम्ही आलोय, देवालय. आणि सगळे पाया बिया पडून त्याच्या हे सगळे करायचे. आणि घरी आल्यावरती हा प्युअर व्हेजिटेरियन माणसं, गुजराती, कच्चे प्युअर व्हेजिटेरियन. नॉनव्हेजचं नाव प्रश्नच येत नाही. तो भाई नॉनव्हेज खायला लागलाय अचानक. आणि जर जेवायला लागला तर किलोभर जेवतोय दाबून. 15 20 चपात्या ह्या अशा टेकवतोय. आणि घरातले परेशान हैराण झाले. शेवटी इकडून तिकडून त्यांना काढला, माझा कॉन्टॅक्ट आले, भेटले. त्यांच्यावरती देव खूप बेकार देव आलाय, आपण तुम्ही बघा त्याचं काय होतील ते. देवाला लाईनीत म्हणजे बघा त्याला काय पाहिजे काय नाही पाहिजे. आणि जेव्हा फर्स्ट टाइम बघितलं, खबीज तर पटकन येत नाही. जर त्याला भनक लागली ना का हा माणसाकडे काहीतरी हा काढू शकतो मला बाहेर, तो येत नाही. ते लोक असे संडासामध्ये जाऊन घुसणार, टॉयलेटमध्ये, घाणेरड्या ठिकाणी ते लोक लपतात. एवढी घाणेरड आहे शेवटी ते भूत, खूप घाणेरडं. ते अशा ठिकाणी जाऊन लपतात. म्हणजे आमच्या कुठलेही पॉवर आहे ना, आम्ही जे केलेले पॉवर, ते कधी घाणेरड्या ठिकाणी जाणार नाही. अशा ठिकाणी कोण त्याला हातच टाकू शकत नाही. कुठलीही पॉवर जाऊन त्याला खेचून बाहेर काढणार नाही जाणार. तर त्याला बघितलं मी फर्स्ट टाइम, तेव्हा तो आला अंगात अगदी दाबून. देवाला हे वगैरे सांगितलं, तू घंटी वाजव जरा देवा घरी, भजन चालू कर, बघूया कोण येतोय तो. आल्यावरती मी स्वतः घाबरलो होतो. अरे बापा, हा कुठून आलाय बघितलं. एक तर त्या एकदम विचित्र दिसतात अक्षरशः, मान नसते. आणि तुम्हाला ती दिसत पण होतं, हा दिसतोय तो. आणि तो हसतोय, तू काय करू शकतो बघूया आज. चॅलेंज वरती येते ना त्या गोष्टी सगळ्या. मी काय बोलतोय, मला तू काढू शकतो का मला. चाललंय आमचं आतमध्ये संभाषण चाललेलं आहे. मी बघतोय असते, तो माझ्याकडे बघतोय असते, बघूया कसं काय करतोय. शेवटी त्याच्या अंगात घुसवला त्याला. आणि तो जो नाचायला लागलाय, हा 100 किलोचा माणूस, एखाद्याने माझ्या झापडी जरी मारली असती त्यांनी, तरी मी तिकडे आडवा होतो. एवढा म्हणजे असा बसलोय बाजूला. आणि तो नाचतोय, मध्ये कोण नाही, हे सगळे बाजूला घाबरलेत अंगात आल्यावरती. अरे मी कुणीतरी या, कमीत कमी मध्ये उभं तर नाहीच. शेवटी मग त्याला थंड केला, काय पाहिजे काय नाही पाहिजे, कुठला देव आहे असं विचारायला. शेवटी कुठला देव आहे बाबा, तुला काय पाहिजे. हो, मी यांचा कुळाचा देव आहे, मी आलो यांच्याकडे, मग यांच्यावरती मी खुश आहे, मग त्यांनी माझी सेवा करावी, असं सगळं चाललंय. आणि मी तोपर्यंत माझा ते कार्यक्रम मंत्रावित्रांचा चालू केला गपचूप, मनातल्या मनात. शेवटी फिरलो, उठलो, एक रिंगण मारलं, तेव्हा तो भाऊ अडकला. एकदा रिंगण कंप्लीट केल्यावरती विषय संपला. मग तो काय कुठेच जाऊ शकत नाही. मग त्याला घेतला, बाहेर काढला, त्याला काय पाहिजे ते सगळं सोडून दिला विषय, पकडला त्याला कसाही करून, त्याची प्रॉपर विधी करायला लावली या लोकांना. आणि मग आता तेव्हापासून तो माणूस आज एकदम व्यवस्थित. मग त्याला काय हवं होतं त्या खबीजला? त्यांना खायला पाहिजे, करायला पाहिजे. मेन ते कुठे कोणाशी कसेही चालू होतं. बापरे. एखाद्या फिमेलवरती जर एखादा आला असेल ना खबीज, तो त्या भाईची अक्षरशः हालत खराब करून टाकतो. म्हणजे तो आता येऊन त्या माणसा थ्रू त्याच्या इच्छा सगळ्या पूर्ण पूर्ण. आणि खबीजचा प्रॉब्लेम काय माहिती, तो एकटा कधी येत नाही. तो थोड्या टायमाने 2-4 अजून उचलून येणार, मग थोड्या टायमाने 2-4 अजून जमा करणार, आणि अशी पूर्ण अख्खा अंग भरून टाकतो तो. आणि मग त्रास, अंग दुखतंय, पोटात दुखतंय, इकडे सुजलंय तिकडे सुजलंय, आजारपण सब कम्प्लीट वाट लावून टाकतो. पण बनतात कोण खबीज, कसे बनतात? कारण मला वाटतं त्यांचं पण काहीतरी असेल की हे सगळे रागात मेलेले असतात ना, म्हणजे ज्यांना अगदी खुनी स्वभावाचे, जे एकदम म्हणजे नाहीच, म्हणजे रागच आहे त्यांच्यामध्ये, मेले तरी हे नाही, अशी लोक. त्यांचं ते रूपांतर नंतर त्यात होतं.
आणि तुम्ही आता रिंगण बद्दलही बोलत होतात, तर ते काय होतं? ते आमच्या गुरुनी जे शिकवलेलं आहे त्या मंत्राने आम्ही रिंगण मारतो. मग त्याच्या बाहेर जाऊ शकत नाही, कारण ते मंत्राने केलेलं आहे. शक्त्या वगैरे असतात त्याच्यामध्ये, त्याच्या बाहेर ट्रॅप होऊन जातं, त्याच्या बाहेर नाही जाऊ शकत. मला अजूनही तुमचे केसेस ऐकायला आवडतील जे तुम्ही असे सॉल्व्ह केले आहेत किंवा तुम्ही बघितले आहेत. नाशिकची केस होती तशीच. एक मुलावरती होता छोट्या, किती 16-17 वर्षाचा मुलगा होता. छोटाच झाला आपल्या तर, लहानच आहे. त्याच्यावरती आलेलं भारी पडलेलं त्याला. तो कुठेतरी मित्रांच्या जोडीला चॅलेंज म्हणून स्मशानात गेलेले, चॅलेंज करून. चला स्मशानात जाऊन दाखव. स्मशान ऍक्च्युली बघायला तर सगळ्यात पवित्र जागा असेल ना ती स्मशान, सगळ्यात पवित्र. त्या जागेमध्ये सगळ्यात चांगल्या गोष्टी असतात. नाही असं भूतावळ असतेच, नाही असं नाही, पण तुम्ही जाऊन तिकडे त्या गोष्टीने चॅलेंज करणार तर त्या बॅकफायर तुम्हाला होणारच होणार. तिकडे जा, तुम्ही व्यवस्थित बसा, प्रॉब्लेम काहीच कोणच देत नाही, कारण सगळे स्मशान बांधलेली असतात. प्रॉब्लेम काय, पण तुम्ही चॅलेंजच्या याच्या हिशोबाने गेला की जाऊन तिकडे त्या स्मशानाची राखत उचलून आण, मग तिकडे जाऊन तुम्ही दारूच पिऊन दाखवा, मग तिकडे जाऊन तुम्ही धिंगाणाच घाला. मग तो ॲक्च्युली त्या चॅलेंजमध्ये त्याला भारी पडलं. 3-4 वस्तू त्याला पकडल्या, वेड्यासारखा करायला लागला, वाकडा तिकडा करून. काय खातोय, काय मारतोय, काय बापाला मारतोय, वडिलांना मारतोय, आईला मारतोय, मार करायचा नुसताच. आणि मारायचा म्हणजे उचलून फेकून द्यायचं एका साईडला, एवढी ताकद येते त्या टायमाला. आले त्या लोकांनी कॉन्टॅक्ट, ते ओळखीचे होते, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. तर त्या लोकांनी सांगितलं असं असं प्रॉब्लेम झाला. तर गेलो, बघितलं काय आहे काय नाही ते बघितलं. तर बोललं अख्खं स्मशानच जोडीला घेऊन फिरतोय माणूस. ते स्मशान काढायचं म्हणजे एखाद्याचं म्हणजे बापरे बाप, म्हणजे पूजा बिजा तशी घालायला लागते त्याला. कसं 4 दिवस लागले मला ते कंटिन्यू करायला. त्याला एका जागेवरती बसवून ठेवलं. बोला भाई हा घराच्या बाहेर नाही गेला पाहिजे, हा घराच्या बाहेर गेला तर हा मरणार, हा तुमच्या मग हातात मुलगा येणार नाही. तर त्याला 4 दिवस त्याला बोललो ह्याला घरातच कोंडून ठेवायचा, काहीच नाही, हा बाहेर गेला नाही पाहिजे. मग 4 दिवस हळूहळू करत त्याला एक वस्तू पकडून काढल्या. लिटरली लहान पोरापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळे होते त्या अंगात, सगळे घुसलेले. टोटल त्या अंगामध्ये 7 लोक होते, 7 आत्मे, आणि 7च्या 7 नुसते त्याला त्रास होते. म्हणजे त्याला घेऊनच जायचं, बस हा आला येऊन तिकडे त्रास दिलाच कसा आम्हाला, असं जाऊन तुम्ही सिगरेटा पिणार तिकडे जाऊन मस्ती केली तर लघवी करून आला तिकडे जाऊ माणूस जाऊन. आणि त्या स्मशानाची राख उचलून जोडीला घेऊन आलं. त्या राखेमध्ये जे आले ते आले जोडीला, एवढी पॉवरफुल आहे ती राख स्मशानाची. मग त्याला 4 दिवस लागले मला ते सगळं सेटल करायला. नॉर्मल झाला, मग त्याला रक्षा धागा वगैरे बांधून दिला. आता नॉर्मल कामाला वगैरे जातो, व्यवस्थित आहे. आणि तुम्ही अशी पण केस ऐकली आहे का की जिथे कोण आलं अंगात आणि ते घेऊनच गेलं त्या व्यक्तीला? अशी एक केस झालेली ॲक्च्युली, माझी नव्हती, माझ्या गुरूंच्या जवळ याची झालेली. तेव्हा मी शिकायचो, जस्ट शिकायलाच लागलेलो. त्यांच्या जोडीला गेलेलो आम्ही, वाराणसीला गेलेलो. वाराणसीला एक केस होती, ते मला घेऊन गेलेले. तिकडे जी केस, ती बाई होती, लेडीज होती, तिच्या अंगामध्ये एक हाडं होते, हाडं अगदी नेक्स्ट लेवल. एवढी पॉवरफुल हाडं तर मी पण नसतं. माझ्या हाडं म्हणजे एक एंटिटी आहे, काय बोलतात त्याला, ती ज्या काळा जादू शिकतात त्या बायका तुम्हाला माहिती आहेत, भुताळी बोलतात आपल्या कुठल्या साईडला त्यांना, त्या. ओके. आणि मग ते जेव्हा जातात तेव्हा मग त्यांना मुक्ती नाही, मंत्र वगैरे त्यांना मुक्ती नाही. असल्या एंटिटीला कधीच मुक्ती नाही, त्या लटकतच राहतात. कारण त्यांचं हे आहे की ह्या जर मरायच्या आधी त्यांची जी विद्या ती दुसऱ्याला ट्रान्सफर करतात. जर नाही गेली तर तुम्हाला तुमची मुक्ती आहे, मग तुम्ही इकडेच पडून राहणार जोपर्यंत तुम्हाला कोण भेटत नाही. तिला त्या हाडणीला सोडलेलं याच्यावर, घरातल्यानीच, फॅमिलीमध्ये जे सगळे मॅटर होतात जास्त करून सोडलेलं. तर आमचे गुरु वगैरे आम्ही गेलेलो तिकडे, पण खूप लेट झाल्यानंतर आम्हाला सांगितलं, आम्हाला कळलं की असं मॅटर झालेला आहे, तुम्ही या. तर आम्ही दोघं गेलो, बघितलं. अगदी 2 दिवस आम्ही कसंही करून खेचलं त्या बाईला, म्हणजे ती जीव सोडायच्या तयारीत होती. 2 दिवस कसं खेचलं. पण शेवटी जेव्हा ती निघाली, 3ऱ्या दिवशी जेव्हा ती हाडं निघाली बाहेर ना, तेव्हा या बाईचा जीवच घेऊन गेली, सोडलंच नाही. आम्ही पहिलाच गेल्याच सांगितलं, कारण गेल्या मी बघितलं त्या बाईला, मी ही गुरुजी जास्तीत जास्त 3 दिवस टिकणार, त्याच्यावरती टिकणार नाही, पहिलाच सांगून टाका, नंतर ते आपल्या अंगावरती एक गडबड नको. त्यांनी मग पहिलाच सांगितलं की डॉक्टर बघा, तुम्ही काय असेल ते तुमची पण चेकिंग करून घ्या काय असेल ते, पण ही बाई 3 दिवसाच्या वरती टिकणार नाही. ती हाडं काढली आम्ही कशी पण करून, पण ती शेवटी जीवच घेऊन गेली. पण का असं त्यांना जीव का घ्यायचं असतं, म्हणजे एवढं? आता कसं आहे, आता मी तुमच्या अंगावरती एखादी वस्तू सोडली किंवा ह्याचा जीव घेतल्याशिवाय यायचं नाही,
मग ती शेवटी तिला हे केले माझ्या वशमध्ये ती गोष्ट, म्हणजे ती तुमचं घेऊनच जाणार, प्रश्नच नाही. एखादा तगडा जर कोण एखादा भेटला त्या लेवलचा पॉवरफुल माणूस, तर ती जाता जाता झटका तर नक्कीच देऊन जाणार. होतलं तर जीवच घेऊन जाते, 90% ते घेऊन जातात. कसे पण हे जे करतात ना, हे जे दुसऱ्यांवर सोडणं किंवा दुसऱ्यांचं वाईट करणं, त्यांच्या स्वतःवरही काय ना काही त्याचा ह्याचे परिणाम 100% होतात, 100%. पण कसं आहे, एक टाइम पिरियड असतो त्यांचा, की बाबा एक वयात आले ना, एक म्हातारपण वगैरे, तेव्हा मग हे लोक सडून मरतात. वाईट करणारे, काळं काम करणारे लोक हे मरतात म्हणजे सडूनच अक्षरशः. कारण शेवटी एनर्जी आहे, ती एनर्जी तुम्ही किती टाइम हँडल करणार त्या गोष्टीला. शेवटी एनर्जी बघा, एखादी वस्तू तुम्ही सिद्ध करून तुमच्या जोडीला ठेवले, वर्षाचं त्यांचं जेवण खाणं असते, ते काय खाणं असते ते त्यांनाच माहिती. ते तुम्ही किती करणार, तुम्ही 40, 50, 60 पर्यंत तुम्ही ते त्या लोकांना त्यांचं वर्षाचं देणं आहे, त्यांचं रोजचं काय आहे ते सगळं करू शकता. 60च्या नंतर तुम्ही करणार काय, पण त्या वस्तू शेवटी तुमच्यावर फिरणारच फिरणार, तोपर्यंत तुम्ही त्याच्या आधी तुम्हाला दुसऱ्याला द्यायला, ट्रान्सफर करायला, तरच तुमचं व्यवस्थित मरण आहे. नाही तर मग ह्याच्यामध्ये मरतं, असेच सडूनच मरतं. तुम्ही कधी अशा व्यक्तींना भेटलाय जे असे बांधून ठेवतात, जसं आपल्या कोकणात तो एक कॉन्सेप्ट आहे ना, बायंगी आहे, मला माहिती नाही ती किती खरं गोष्टी आहेत किंवा काय, बायंगी आहे, तशा टाईपच्या लोक भेटले. हा, बरेच लोकांना भेटले कोकणामध्ये. माझा फेवरेट जागा ऍक्च्युली कोकण. मग खूप मजा येते कोकणातलं काम करायला पण आणि तिकडे फिरायला पण. कारण तिकडून ज्या शक्ती आहेत ना, खूप जागृत आहेत, अगदी मजा येते त्यांच्यावर बोलायला. मित्रांच्या जोडीला, मी क्लायंटच्या जोडीला गेलो फिरायला, त्याच्या घरी, म्हणजे त्यांच्या घरी अगदी इकडे होतं ते सिंधुदुर्ग, आपल्या वेंगुर्ल्याला गेलेलो. आणि त्याचं घर बघितलं, हा सुंदर घर, अक्षरशः अगदी बैठक घर, पण एवढं सुंदर, जुन्या काळाचं घर ना, एकदम व्यवस्थित. बसलो, सगळे जेवण बनवतोय, कोण काय करतंय, कोण चाललंय, सगळे मित्र होते. मी ते क्लायंट आपले सगळे ओळख झाली की संपला विषय. गेलो सगळे, मग आता गोष्टी चालू होतात ना, कोकणामध्ये गेल्यावरती त्या गोष्टी चालूच होतात. मग इथे हे भूत आहे, मग इथे बायंगी आहे, मग इथे हाडळ आहे, मग इथे ती सवाशीण एक बाई फिरते, मग आमचा जागेवाला फिरतो, जागेवालाचा टाईम असतो, तो 3 वाजता बरोबर एक राऊंड मारतोच. आणि बोलता बोलता ठंग आवाज आला त्याचा दांड्याचा, आणि घुंगरू लावतोय त्याला, ढंग करून आवाज आला, पुन्हा आला, बघतो बाहेर कोणी जाऊ नका आता, म्हणजे चालू कोणी बाहेर जायचं नाही आता, या टायमाला बघायचं नाही. आता आम्हाला खाज ना बघायची, मग खिडकी गपची उघडून बघितली, हा, तो जागेवाला अक्षरशः 12-12.5 फूट माणूस, घोंगडी टाकून हातामध्ये ही अशी दांडी, आणि तो आपलं चाललाय राऊंड मारत, चल पूर्ण गावाला त्याने राऊंड मारला, आणि फक्त अशी नजर मारली आणि निघून गेला. नशीब काहीच हालचाल नाही त्यांनी काय केली. नंतर बघणाऱ्याला तो सोडत नाही, पण बघितलं, आशीर्वाद दिला, निघून गेला. ते एक बघितलं, खूप मस्त. पण एक्सपिरियन्स तो सॉलिड होता. जागेवाला मी आयुष्यात फर्स्ट टाइम बघितलं तेव्हा, जो राखणदार असतो गावचा. काही घोड्यावर येतात, घोड्यावर पण येतात काय, पण असतात तेवढं नक्की आहे. कारण मी पण ह्याचे खूप किस्से ऐकलेत गावी वगैरे. आता तर माहिती नाही केवढं आहे केवढं नाही, किंवा आता आपणही त्यांच्याशी एवढे कनेक्टेड नाही आहोत म्हणून आपल्याला दिसत नसतील. पण त्या काळातली जे लोक होती, गावी राहायचे, सांगायचे, करायचं जे सगळे देवाचं वगैरे, वेताळे तो हे फिरता, हे सगळं आहे. तुमची कोणती कोकणातली केस आहे जी तुम्ही सॉल्व्ह केली आहे? कोकणातल्या आहेत 4-5 केसेस आहेत माझ्या कोकणातल्या. सगळ्यात भयानक केस होती म्हणजे आता रिसेंटली झालेली एक केस. कोकणात गेलेलो मी, अगदी घरात न सांगता गेलेलो फर्स्ट टाइम. नाही तर मी सगळ्या घरी सांगतो, या केसला चाललोय, त्या केसला चाललोय. सेफ्टी पाहिजे ना, कुठे चाललंय ते कळून तर ते घरातले ना. आणि मी कोणाला घेऊन नाही जात जोडीला, तर अशा कुठल्या केसेस असतील ना, मी जास्त कोणाला घेऊन नाही जात. फुकट माझ्यामुळे त्यांना त्रास नको, कारण मला सांभाळू की त्यांना सांभाळू की समोरच्याला सांभाळू, तो विषय होतो. गेलेलो कोकणामध्ये, अगदी अख्खी फॅमिली सगळ्यांवरती करून मोकळे झालेले, आणि सगळ्यांच्या अंगात 1 आहे, 2 आहे, 3 आहे, ते चालले कम्प्लीट. म्हणजे एकमेकाशी खेळत आहेत ते लोक लिटरली, आणि कोणाचा कोणाला ताल नाही. देव सगळे बांधून ह्याच्यात टाकून ठेवलेत, बॅगेमध्ये, काय ट्रंक असते ना ती आपली लोखंडाची, त्याच्यामुळे टाकून ठेवलेले आहेत देव सगळे बांधून ना, घरातले अगदी फॅमिली मिळून टाकून ठेवलेले आहेत. बाई रात्रीची कुठे फिरते एकटीच, कपडे काढून,
शिकायच्या याच्यामध्ये चक्करमध्ये एवढी तिची त्या लोक त्या फॅमिलीची हालत खराब केलेली. इकडून जे बॉम्बेचीच एक क्लायंट होते माझे, ते लोक मला घेऊन गेले की माझ्या, कारण त्या मोठ्या भावाचा आहे सगळा मॅटर झालेला, घेऊन गेलेले आणि बघितलं. हे त्यांना सरळ मी सांगितलं ही माझ्या बसची केस नाही, हे माझ्यापेक्षा बाहेरची केस आहे. आता मी एकटा या सगळ्या एंटिटीना नाही हँडल करू शकत, सवालच नाही. अरे मारतील, मी ह्यांना बघायला गेलो तो मला जीव काढेल माझा. शेवटी कसं करून बोललो एकेकाला तरी घ्या, पण घ्या कसंही क्लिअर करा. गावामध्ये नाव खराब होतं, या लोकांना काढायच्या बाहेर मागे लागले गावातून. करणार कसं या सगळ्या गोष्टी. पहिला घरातल्या माणसालाच घेतला, जो मेन ते मोठा भाऊ त्याला घेतलं, त्याच्याशी बोललो काय वस्तू आहे, कुठून आले, कसं काय. आता लफडा काय, त्यांच्याच वस्तू त्यांच्या अंगावर सोडलेल्या आहेत, म्हणजे घरच्याच गोष्टी. कुलदेवीला उलटं उभं केलं आहे, कुलदेवी जोडीलाच नाही आहे, त्यांचा खुनी आहेत घरचे, जे ॲक्सिडेंटली मेले त्यांना खुनी बोलतात त्या साईडला. ते आहेत त्यांचे, तेच अंगावर त्यांच्या सोडलेले आहेत, ते त्यांच्या अंगावरती बसले तर सवालच नाही. घरच्याच गोष्टी जर तुमच्या अंगावरती बसल्या तुम्ही क्लिअर होऊ शकत नाही. मग करणार कसं. शेवटी एकाला घेऊन बाजूच्या गावाला गेलो, तिकडून ज्या भटज्याला भेटलो त्याच्याशी बोललो, त्याला सांगितलं बाबा कौल लाव. कौल लावायचं हे केलं, तो कौल द्यायला तयार नाही देवी, किंवा नाहीच येत नाहीच करायचं आहे. कारण करणार कसं. 3 दिवस कौल लावायला गेले मला, कौल लावला. शेवटी भटजी तिकडूनचा भटजी बोलतो बाई माझ्याने तर या देवी काय कौल देत नाही, आता तू बोलून बघ. शेवटी मग मी बोललो देवीचं गाराणं मी घातलं. शेवटी गुरुनी मला शिकवलेलं आहे व्यवस्थित गाराणं कसं घालायचं. मग ते गाराणं घातलं, दोनदा तर फेल केलं गाराणं, तिसऱ्या वेळेला ॲक्सेप्ट केलं कसं करून. मग काय करू पुढे, कसं काय करू, हवन करू, पूजा करू, की असंच सगळ्यांना डायरेक्ट एकदाच पकडून विषय संपवून टाकू. मग हवन कर बाबा एकदाचा, पण इकडे कर तिकडे काहीच नाही करायचं, सगळा विषय असा. मग त्या देवीला या देवीची जोड करून मग जी वस्तू त्याच्या अंगावरती जी वस्तू सोडलेली तो त्यांचाच खुनी आहे, त्यालाच पकडून मग त्याला बाजूला केला, त्याला सरळ उभं केलं, देवीला सरळ उभं केलं, एक एक करत सगळ्यांना हळूहळू केलं. शेवटी मला त्यांनी फटका दिलाच नाही, कमरेवरती एक लात मारले ना माझ्या, आजपर्यंत माझं कंबरडं दुखते त्याच्यामुळे, अशी भयानक लात. शेवटी जाणारा, शेवटी त्यांच्या शेवटचा जो लहान मुलगा होता तो माझ्या अक्षरशः कमरेत लात मारून गेला. कोणीच मोठ्याने हात नाही लावला, पण त्या लहान पोरात शेवटी लहान, त्याला काहीच अक्कल नाही. तो जाताना त्यांनी माझ्या लात मारली, अक्षरशः जी लात मारली तर माझं कंबरडं आजपर्यंत दुखतंय. म्हणजे मला जास्त वेळ मी असं हे नाही करू शकत. ती एक केस होती. मग मारतात लिटरली, कधी कधी हातापायी होते, सोडत नाही लोक, जाम कुदवतात. हां माझ्या घरी आलेलं आहे तुम्हाला सांगतो. आता दादरवरूनच आलेले, लहान मुलगा होता, त्याला त्याचे काका, 2 काका आणि वडील 3 जण घेऊन आलेले. मी घरी जस्ट पूजा पण नव्हती केली, आंघोळ करून जस्ट बाहेर आलेलो आणि बरं पूजा आता करूया. आणि तेवढ्यात घरातली बेल वाजवली की मी घरी कोणाला बघत नाही, घरी कधीच कामं करत नाही. आले बाबा असं असं झालेलं आहे, तर हा मुलगा आहे, याला काहीतरी गडबड आहे, हा नाही हे करते, कंट्रोलमध्ये नाही. ठीक आहे बसा बघूया. घरी बघून मी करत नाही, पण तरी पण बघू. लहान मुलगा म्हणजे विषय थांबणार, लहान पोरांना मी असं हे नाही करत. त्यांच्यासाठी तर जीव पण हाजीर आपला, लहान मुलांसाठी. बोलवलं त्या वस्तू, मंत्र करून त्या शक्तीला बोलवलं. अंगात आल्यावरती नाही मला उचललाय एका हाताने, असा डायरेक्ट हाताने उचलून मला बोलतो आता तुम्ही याला बोलतो, आता तुझा विषय संपवतो मी इकडे. आणि ते दोघं काका असे बिल्डर, हट्टे कट्टे, त्याचे बाप बिल्डर व वडील बिल्डर, आणि कोण मध्ये यायला तयार नाही. आणि मी एकटा कुत्र्या ओरडतोय मी, अरे अरे उतरावा. आणि शेवटी आजूबाजूवाले आले, त्यांनी बघितलं हा हवेत लटकत झालंय काय नक्की, लहान मुलगा मला हवेत उठून उभा आहे. मग शेवटी आता तसाच चोकमध्ये बोललो तेव्हा तो थोडं शांत मला टाकू दिला खाली, पाडला शेवटी खाली, ढोपरावरती लागलं मजबूत. मग बोललो त्यांना कसं करून, त्याला काय केलंय, कोणी पाठवलंय, तर त्याच्या वडिलांच्या छोट्या भावानी पाठवलेलं, काकानी, छोट्या काकानी. हे दोघं आलेले हे नाही, ते 5 भाऊ टोटल. त्याच्या अंगात एक हे पाठवलेलं, हाडं पाठवलेली. आणि काय पॉवरफुल आहे, मारलेला त्यांनी मला. अक्षरशः मी मंत्र बोलतोय आणि तो मला कुदवतोय, एवढी हालत होती. आणि हिरोकोणमध्ये यायला तयार नाही. मी रिंगण मारून तर कम्प्लीट तर केलं पाहिजे. शेवटी काय घरी पण जास्त आजूबाजूला मग बघतात पण ते कसं तरी मी एकदाच कम्प्लीट केलं. ते त्याला शांत केला, तर भरला त्याला जागेमध्ये, बाटलीमध्ये, पुढे घ्या जाऊन काय विसर्जन करत होते. हां
बाटलीमध्ये भरला, त्याला मंत्र करून बांधून टाकला, तेवढं रेती सिमेंट करा आणि पाण्यामध्ये सोडून द्या, कारण ही विषय हा परत येणारा विषय आहे, याला फायनलच करून टाका. शेवटी तो मुलगा व्यवस्थित झाला. त्या दिवशी पैसे मी घेत नाही या लोकांकडून, अशा कधीच नाही या गोष्टीचे पैसे घेत. ते गेले, धन्यवाद वगैरे करून गेले, बाबा तुम्ही आज काढले तर आजपर्यंत कोणी काढलेलं नव्हतं. गेले. त्या काय झटकाला काय माहिती, मला फोन आणून दिला नवीन त्यांनी. तो हा भेट म्हणून फोन, तू काहीच घेतला नाही, तो कमीत कमी एक फोन तरी हे करा. ती एक केस होती भारी. मला ना ह्यांच्याबद्दल जाणून घ्यायचंय, जे असे वशमध्ये करतात किंवा काय करतात, कोणती सिद्धी त्यांना असते आणि ते कोणाची भक्ती करतात. आणि हा तुम्हाला सांगतो आता, एक्सपिरियन्सच्या हिशोबाने तुम्हाला सांगतो मी. माझे गुरु जेव्हा मी शिकत होतो ना त्यांच्याकडे, माझा गुरुमंत्र घेतल्याच्या नंतर पहिला दिवस गुरुमंत्र मी उज्जैनला घेतला, बरोबर. त्याच्यानंतर तिकडून इकडे आलो, असे घरी आलो. घरी इथे त्यांच्याबरोबर मी एकदा स्मशानात गेलो. स्मशानात, कारण या सगळ्या सिद्ध्या स्मशानात होतात, अगोरच्या सिद्ध्या सगळ्या स्मशानात आले. मला पहिल्या दिवशी गुरुमंत्र घेतल्याच्या नंतर जेव्हा मी रिटर्न आलो, त्याच्यानंतर पहिला दिवस त्यांच्या जोडीला माझा स्मशानात. त्याच्या आधी मी स्मशान हे फक्त कोणाला पेटवायला तेवढंच गेलेलो आहे. त्याच्या बाकी स्मशान काय आहे ते मला अजिबात माहिती नाही. स्मशानात गेलो, घेऊन गेले. हातात एक कोंबडा आहे, गंमत बघा आता त्या कोंबड्याची. हातात त्यांनी कोंबडा घेतला, जेव्हा ओळख करून देतो स्मशानाची. मला घेऊन गेले आतमध्ये. घेऊन गेल्यावरती मुश्किल 5 मिनिटं झाले असते स्मशानात गेल्यावरती, आणि आजूबाजूला पायाच्या मागे असा वारा फिरतोय, खरखर खरखर चालू आहे. असं मी घाबरलोय. मी बोललो आता माझी आता काय संपलाच विषय माझा, गेलोच आज. पुन्हा जायला ओ हे बघा, काय काय नाही होतं, काय हे भेटायला आलेच. भेटायला आले गोष्ट ठीक आहे, ते चालू इकडे तिकडे फिरताय. मग अचानक मध्ये असे समोरच उभे राहिले सगळे कुत्रे आलेले सगळ्यात पहिला स्मशानातले. ते कुत्रे म्हणजे मी आता जो उभा आहे ना, उभा जी माझी 5-5.5 फूट हाईट आहे, माझ्या डोळ्यात डोळा घालून असा कुत्रा माझ्याकडे बघतोय अगदी जवळ येऊन. आणि ते जे तुम्ही तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत, ते कसे दिसतात. असे समोरासमोर उभे राहणे, हॅ चालू आहे, म्हणजे आता खातोच मला. असे 4-5 येऊन उभे राहिलेले. त्यांना शांत केलं त्यांनी कसं करून. मग एक मग त्या एंटिटी ज्या नाव नाही घेऊ शकत, कारण ते सगळे अख्खं घर भरून जाईल तुमचं. तर ते येत गेले, मग ओळख करून दिली, हा माझा चेला आहे, मग याला मी शिकवतोय, मग याच्या पाठीशी उभे राहा, मग हे करा. ते सगळं चालू. मग शेवटी त्यांनी स्मशानकालीला कोंबडा, आता कोंबडा हातामध्ये घेतलाय. आता जर तू ह्याच्या जोडीला राहशील तर हा कोंबडा मी तुला देतोय, याचा स्वीकार कर. मुंडिका तोडली हाताने आणि कोंबडा असा दिला टाकून. नॉर्मली कोंबड्याला कापल्यावर तो फडफडतो, बरोबर ना. हा जाऊन भाई असाच जागेवरती शांत. मुंडी कापलेली आहे, मुंडी बाजूला आहे, आणि हा भाई शांत आहे, तसाच बसलाय. घेतलंयस तो हो बोल, नाही घेतलंयस तर नाही बोल, तर काहीच बोलायचं नाही. आणि जसा हा बोलला माझा गुरु, तू घेतलायस, तू याच्या जोडीला राहणार उभी, त्यांनी आवाज दिला तो येणार, तो हो बोल. आणि तेवढ्या तिकडून या तुटलेल्या मुंडीनं कॉक. तो मला सगळ्यात डेंजर एक्सपिरियन्स. आवाज अक्षरशः त्या जीवच आहे, आणि तो कॉक करतोय. मला आता संपलो, आता काय तिकडे लिटरली मी सगळं घाबरलेलो आणि खरं ओलच झालेलो अक्षरशः सगळं. ते फर्स्ट टाइम मी बघितलेलं. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं आता नाही घाबरायचं, आता सगळं सक्सेस. मग एक मंत्र देतात, मग ते जाऊन करायचे. कुठले मंत्र घरी करायचे, कुठले मंत्र स्मशानात करायचे, हे सगळं प्रोसिजर चालू होते. तर सिद्धी कशी म्हणजे 40 दिवसाची सिद्धी असते. एखादी एंटिटी असेल, समजा मला एखाद्या पिसाचणीची सिद्धी करायची तर ती आहे, एखाद्या मुंजाची सिद्धी करायची ती वेगळी आहे, मग एखाद्या ब्रह्मराक्षसाची सिद्धी करायची ती वेगळी आहे. असं एक पार्ट आहेत त्यामध्ये सिद्धीमध्ये. परत कर्णपिसाचणी झाली, तिची सिद्धी वेगळी आहे. ती सिद्धी ॲक्च्युली करू नये एखाद्याने, सगळ्यात बेकार आहे. बाकी छोटे एंटिटीज आहेत बरेच आहेत. कालीमातेची सिद्धी आहे, स्मशान भैरवची सिद्धी आहे. या सगळ्या वेगळ्या सिद्ध्या हे लोक मग ते वशमध्ये करतात. पण कसं एखादा प्रॉपर अघोरी असेल ना करणारा, तो नेक्स्ट लेवलच्याच करतो. म्हणजे जो अघोरी म्हणजे त्यांनी सगळं घरबीर सोडलं, त्या लोकांना काय घेणं देणं नाही. ते लोक ज्या सिद्ध्या करताना त्यांच्यासारख्या सिद्ध्या कोणाकडेच नाही. खूप पॉवरफुल सिद्धी. मग ते कुठल्याही वस्तूला काहीही बनवू शकतात.
एखादा प्रॉपर अघोरी असेल, अशा भरपूर अघोरी लोकांना भेटलो गुरूंच्या जोडीला. त्याने बऱ्याच लोकांना भेटवलं मला. पण बघितलं ना मी त्यांच्यामध्ये ताकद जी असते, हो हिशोब नाही. म्हणजे ते अक्षरशः दगड उचलणं अशी हवेत टाकून तुम्हाला जेवण बनवून देते, एवढी ताकद, एवढी सिद्धी आहे त्यांची. अशा लोकांना भेटलोय. पण त्या सिद्ध्या वेगळ्या वेगळ्या असतात. कधी घरी करायचे पण मंत्र असतात त्याच्यामध्ये. घरी बसून 12 लिटरली नॉर्मली 12-12:30च्या नंतरच बसायचं असतं ह्या सगळ्या सिद्ध्या करायला. मग डिपेंड करते तुम्ही घराचं पण बघायला लागते. घरी फॅमिली असेल तर ते फॅमिलीला काय प्रॉब्लेम्स आहेत का ते बघायला लागतं, त्याच्यानंतरच ते करू शकतो. मग स्मशानात बसून काही सिद्ध्या करायला लागतात. पण त्याच्यामध्ये सगळ्यात डेंजर सिद्धी असणे स्मशानाची साधना, सगळ्यात बेकार. पण त्यात तेवढी तपश्चर्या पण तेवढीच करायला तेवढीच करायला. मेडिटेशन आहे भरपूर. नॉर्मल पासून चालू करायला गेलं तर तुमचं मेडिटेशन सगळ्यात मेन. तुमचं स्वतः श्वासांवरती ताबा पाहिजे. पण मेडिटेशनमध्ये तुम्ही त्या डीपमध्ये गेले पाहिजेत. तसं आहे ते मेडिटेशन. कमीत कमी तुम्हाला तासभर ते मेडिटेशन करायला लागते. त्याच्यानंतर तुम्हाला कुलदेवी तर त्यांनी दिलेला गुरुमंत्र आहे तो करायला लागतो. त्याच्यानंतर ते स्वतःचं मग संरक्षण करा, रिंगण बांधा, मग त्या दिवा लावा, हे करा ते करा, त्यांना खायला गेला सगळं डेली करायला लागते. मग त्याच्यानंतर ते मंत्र करा, तो मंत्र एवढ्या टायमातच पूर्ण झाला पाहिजे असं आहे. मग ते 50 माळा असतात, कधी 20 माळा करायचा असतो जाप. 20 माळा 50 माळा करायला तुमचे पाय राहिले पाहिजे ना, तेवढे बसायची ताकद पण पाहिजे. पण ते करायला लागते जिद्द ठेवून. पण तुम्ही साधना करताना तुम्ही इकडे बघ तिकडे बघ ते नाही चालत. त्याने तुम्ही साधना कम्प्लीट भंग होते. डोळे उघडेच पाहिजे तुमचे, डोळे बंद नाही पाहिजे साधना करताना. आणि डोळे बंद करून साधना करताय आणि एखादी एंटिटी तुमच्या समोर येऊन उभी राहिले आणि अचानक तुम्ही डोळे उघडले, डायरेक्ट ढगात. येस, तिकडेच जीव जातो. तुम्हाला डोळे उघडे ठेवूनच साधना करायची असते. तुमचं जर ध्यान मेडिटेशन करताना डोळे उघडे ठेवून जर तुम्ही कुठलंही ध्यान करू शकता तर तुम्ही काहीही करू शकता. म्हणून मेडिटेशन हमेशा डोळे उघडे ठेवून आणि समोर आणि एकदम कठोर दृष्टी ठेवावं लागतं. म्हणजे एकदम अशा ह्याच्यामध्ये इंटेन्समध्ये की नाही मना तू एकाच जागेवरती राहा, इकडे तिकडे जाऊन नाही द्यायचं. म्हणजे बसा तुम्ही पाय दुखले पाहिजे, पण कसं अवघड आसनावर बसायला लागते. म्हणजे एकदम आसन पण एकदम रफ पाहिजे त्यासाठी. एकदम असं नरम गादीसारखं ना पटकन झोपणार. एक मला अजून एक क्वेश्चन होता की जसं आपण कोकणातले बरेच गोष्टी ऐकलेत आणि कोकणात बोलतात की असं ह्या सगळ्या गोष्टी होतात, सेम गोष्ट बंगालमध्ये पण होतात. पण तिथे काय तिकडचं तुम्हाला काय माहिती आहे की तिथे नक्की काय होतं किंवा त्याच्यात काय सिमिलॅरिटीज आहेत ते सगळं? बंगाली जादू कम्प्लीट वेगळी झाली, कम्प्लीट वेगळी आहे. बंगाली जादू कम्प्लीट वेगळी आहे आणि कोकणी जादू कम्प्लीट वेगळी आहे. कोकणीचा ह्या पट्टाच वेगळा झाला. बंगालमध्ये जे माझे गुरु बंगालचे इथूनचे कलकत्त्याचे माझं गुरुस्थान तारापीठ, कालीघाट तारापीठ आहे ना, तारामाता, ते माझं गुरुस्थान. तिकडूनचे माझे गुरु, त्यांची जी जादू चालते ती नेक्स्ट लेवलची चालते. मग ते बोलता बोलता एखाद्याची वाट लावू शकतात एवढ्या लेवलची. आणि तिकडूनचे सगळे त्याची नावं पण विचित्र आहे तिकडूनच्या याची सिद्ध्यांची. तिकडूनचे जे एंटिटीजचे आहेत ना तिची नावं पण वेगळी आहेत. अगदी ते एखाद्याचं आयुष्य खेचून दुसऱ्याला देऊ शकतात, ही ताकद आहे तिकडूनची. नारळामध्ये भरणार तुमचं उरलं सुरलं लाईफ आणि ते एखाद्या आजारी माणूस आहे त्याला जाऊन देणार. हे चालते ना तिकडे बंगालमध्ये. येस, आयुष्य देऊन पैशासाठी दुसऱ्याला देऊन टाकतात. हे चालते तिकडे. खूप लेवलची, खूप पॉवरफुल लेवलची केस तुम्हाला माहिती जिथे काही असं काही भलतच झालंय, म्हणजे तुम्ही तुमच्या मित्राकडून किंवा कोणाकडून? गुरुकडून मी ऐकलेलं. ते जेव्हा कलकत्त्याला होते शिकलेले कम्प्लीट, मग त्यांनी ते एका केस स्टडीत गेलेले. तिकडे बोलता बोलता म्हणजे मित्र मंडळी बसतात ना ओळखीचे सगळ्या, ते लहानपण त्यांचं तिकडे गेले कलकत्त्याला. तर त्यांनी एक केस सांगितलेली. ह्याला एका चांगली तरुण मुलगी, यंग एजवाली, कामाला जाते व्यवस्थित सगळं. अचानक मध्ये त्या मुलीचं फेस म्हाताऱ्यांसारखं होतोय, आजारी पडते, केस पांढरे झालेत, बेडवरती. म्हणजे अगदी ती 50-70-80 वर्षाची म्हातारी झाली. किती टाइमच्या कालावधी? अगदी 15 दिवसात झालेली आहे. पूर्ण बेडवरती म्हातारी झाली. म्हणजे डोकरी देव बघून कोण बोलणार पण नाही की 20-22 वर्षाची मुलगी आहे करून. तिचं आयुष्य काढून कोणाला दिलंय ते आजपर्यंत कोणाला नाही कळलं. ते गुरूंकडे माझी केस नव्हती, त्यांच्या एका ओळखीवाल्याकडे केस होती. पण हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्ही काहीच नाही करू शकत. एकदा गेलं का गेलं, विषय संपला. आणि ते लोकांचे जादू म्हणजे मंत्रावरती एवढी ताकद आहे आणि एवढा ताबा आहे ना त्यांच्यावरती
त्यांच्या बंगाली लोकांच्या मंत्रामध्ये हा जबरदस्त पट 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 बोलता बोलता तुमची कधी वाट चालली तुम्हाला पण नाही करणार, एवढे आहेत म्हणजे इंटेन्समध्ये घुसलेले डायरेक्ट आतमध्ये, खूप अलग लेवलची चालते. तरी तुमची बिहारची पण तशीच चालते, युपी बिहार त्या साईडला पण तिकडे पण तसंच. पण युपी बिहारवाल्यांचा 90% लोकांचा प्रॉब्लेम काय माहिती, तिकडच्या लोकांना त्यांच्या कुळाचं माहितीच नाही, कुलदेवी कोण आहे, फसतात तिकडेचे लोक. भरपूर केसेस आहेत माझ्याकडे कुलदेवी याच्या युपीच्या साईडच्या, भरपूर केसेस म्हणजे अगदी अंगात आलंय आणि चालतायत, म्हणजे देवच आलाय करत हे करतात. पण शेवटी कुलदेवीचं नसल्यामुळे त्या वाट लागते लोकांची. आणि मुलींना जास्त करून पकडतात, मुलींना जास्त करून खूप मुलींची वाट लावतात. युपी अट्रॅक्ट करतात लोक. युपी बिहार साईडचे आमच्याकडे जेव्हा मी गुरूंच्या जोडीला यायचो तेव्हा मोस्टली त्यांच्याकडे या साईडच्याच केस यायच्या, युपी बिहार साईडच्या. ते पण युपीचेच, पण ते कलकत्त्याला बॉर्न अँड बॉटम. त्यांच्याकडे या साईडच्याच केसेस. ह्या साईडच्या केसेस म्हणजे केसेस कशामध्ये या मुलींना तुम्हाला युपीवाल्यांची एक सवय माहिती आहे, लोक पायामध्ये पैजण आणि लाली पावडर आणि काजळ, परत हातामध्ये मस्त छमछम वाजणाऱ्या बांगड्या आणि परत परफ्यूम टकाटक मारून जातात. वारा पकडते शेवटी किती झालं. आणि त्या अशा चुकीच्या टायमाला निघतात ना जास्त करून मुली, या 7 वाजता म्हणजे अगदी दिवाबत्तीच्या टायमाला वगैरे. तो टाईम आहे ना संध्याचा टाईम, तो दिवाबत्ती खूप डेंजर. अवॉइड करावं त्या टायमाला ॲक्च्युली घराच्या बाहेर जायचं. पण फिरणं आता काय करणार या लोकांना. मग अशा केसेस याच्याकडे यायचे. मग ते बसले, मग एखाद्याला कुठली एंटिटी 4 रस्त्याची कुठली पकडली आहे, मग ते सोडत नाही लवकर. या सगळ्या जाम जिद्दी आत्मा. मग या लोकांना पकडा, बांधामध्ये अंगात आल्यावरती अशी ताकद लावतात ना, दरबारच लागायचा लिटरली त्यांच्या घरी. आणि मी बसलोय, माझ्या बाजूला आपले गुरु बसले, आमचं बोलणं चालू आहे. अचानक मध्ये ते कसे ते पटकनची कुठले ते आत्म्याला बोलवायचे आणि सांगायचे पटकन बोल, जाऊ तू कोण आहेस तर पटकन बोल. मग बोलता बोलता मग चालू करायचे. मग काय त्याला काय पाहिजे ते दे, मग ते लिंबच का आपण हेच कर तेच कर. ते दिवसभर ते चाळे चालूच राहायचे आमचे. बापरे बाप, एवढी हालत खराब होते त्यांची काढता. आणि काढल्याच्या नंतर शेवटी तुम्ही कसं, आता एखाद्या समजा एक फॅमिली आहे, त्यामधले 2 जणांना झालेला आहे प्रॉब्लेम, बाधित आहेत ते लोक, क्लिअर केल्याच्या 2-3 महिने व्यवस्थित जातात, नाही असं नाही. मग परत कुठेतरी जाणार का असे चाळे काहीतरी करणार, परत घेऊन येणार, मग परत ते नव्याने सुरू करा, ती परत जनरेट करा. मग किती सांगितलं तरी हे लोक जास्त ऐकत नाही. प्रॉब्लेम आहे युपी साईडच्या लोकांचा. आणि त्यांचं कसं कुळ नाही, मूळ नाही, कुलदेवी माहीत नाही, कुलदेव माहीत नाही, काहीच नाही. मग तुमचं प्रोटेक्शन करणार कोण? डेंजर आहे तिथे. डेंजर खूप डेंजर आहे त्या साईडचे. आणि त्या साईडचे जे तांत्रिक लोक आहेत ते पण खूप बेकार, म्हणजे एखाद्याला वापरायला पण कमी नाही करत, अगदी खेळून मोकळे होतात. काही सांगतात आणि याच्यामुळे तुम्हाला असं करायला लागेल तर तुमचं तसं होईल असं. कारण मला खूपदा असं पण वाटतं ना की जे गावच्या ठिकाणी कोणाला असं काहीतरी मानसिक त्रासही असेल किंवा, आणि त्यालाही ते लोक हे देऊन खूप सारे असे ढोंगी असतात जे त्याला ते नाव देतात. आता माझ्याकडे ज्या केसेस आहेत ना, मी जास्त करून त्यांना बघतो पहिलं की बाबा या लोकांना खरोखर पोजेस्ट आहे की यांचं डोक्यामध्ये काय चाललंय, ते सगळं बघून. उगाच असं आलाय म्हणून त्याला कापा आणि ते हे करून घाबरून घरातल्या नाही करत, तसं नाही करत. आलाय तर पहिला त्याशी बोलणं, त्याला सायंटिफिक डोकं त्याचं काय खराब आहे का, कुठल्या डिप्रेशनमध्ये आहे का, कुठल्या त्रासात आहे का, ते पहिलं विचारून घेतो. बोलतो व्यवस्थित त्यांच्याशी, एकट्याला बाजूला घेऊन, किंवा काय आहे काय नाही. 90% केसेस मग तशाच निघतात की मानसिक आजार आहे. म्हणजे इमॅजिनेशन करतात किंवा थर्ड आहे, अजून एक पर्सनॅलिटी आहे, जोडीला माझ्या कोणतरी फिरतंय. मग काय करणार, त्यांना घरातल्या साईडला घेऊन सांगतो बाबा असंच आहे, मानसिक आहे, त्या लोकांना काहीच नाही याच्यावरती, पण आपण खेळूया असं की बाबा क्लिअर झालंय करून असं. त्यांच्या डोक्यामध्ये त्यांच्या समाधान. मग तसं करायला, तसं करून मग मोकळं होतं. काय करणार, मग घरातल्या पहिला कॉन्फिडन्समध्ये घेऊन बाबा असं आहे, याला काहीच त्रास नाही आहे, याच्या डोक्यामध्ये जे भरलेलं आहे ते आपण अशी या दिशकोनी काढूया. तर काय पटापट बरे होतात. स्वतःहून पण ढोंग लोक, बरेच लोक येतात, माझ्या अंगात देवी आली. अरे देवी आली म्हणजे तू हलवा थोडी आहे देवी अंगात द्यायचा म्हणजे. अरे तिने बघितलं जरी ना वरून तुमच्याकडे तर तुम्ही फाटून जाल अक्षरशः. ही ताकद आहे तिची देवीची. आणि बोलतात माझ्या अंगात देवी आली, खायचं काम थोडी आहे देवी आहेत. माझा एक प्रश्न आहे पण नॉर्मल लोकांना पण, आता तुम्ही ऐकलं असेल कालीमाता येते, हनुमान येतात, बरोबर आहे. मग कुठली देवी पकडा ती सगळी येते. परत
जोगाई येते, सगळ्या देव येतात अंगामध्ये. तुम्ही आजपर्यंत कधी ऐकलं गणपती कोणाच्या अंगात आलाय किंवा शंकर कोणाच्या अंगात आलाय? कधी ऐकलं? ते काय येत नाही. नाही पण ते माझा एक नॉर्मल लोकांना प्रश्न आहे हा, ज्यांच्या अंगामध्ये त्यांना पण हा प्रश्न आहे की बा काय येत नाही. मग हे बाकीचे सगळे काय फ्री बसलेत की बाबा तुमच्या अंगात येऊन हे करावं? नाही ना. सायंटिफिक याच्यामध्ये आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, नॉर्मल एक गोष्ट सांगतो. आता आपण एखाद्या भजनाच्या ठिकाणी बसलोय, ठीक आहे, भजनाचा माहोल आहे, देवीचं हे चालू आहे, भजन बिजन व्यवस्थित सगळं चालू आहे. आता तुम्ही इंटेन्स त्याच्यामध्ये घुसता ना जेव्हा, अगदी खूप तुम्हाला इंटरेस्ट होतोय, तुमचे माइंड आहे ना त्याच्यामध्ये घुसलं एकदाचं का तुम्ही स्वतःला ट्रान्समध्ये घेऊनच जाता. एकदा तुम्ही खूप इंटरेस्ट लागला की स्वतः माणूस ऑटोमॅटिक त्यावर जातो. मग तल्लीन झाल्यावरती तुम्हाला कळत नाही तुम्ही काय करता, मग ते नाचायला चालू करता, आला 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 कर. बेसिक नॉर्मली हे ॲक्च्युली होते की तुम्हाला असं वाटतं की देवी वगैरे आले तुमच्या अंगामध्ये, असं तेवढी ताकद नाही आजच्या लोकांमध्ये कुठल्याही याच्यामध्ये. आणि खूपदा असं पण होतं, मला आठवतंय मी गेल्या वर्षी एकविरा आईच्या इथे गेलेलो आणि तिथे खूप मोठी रांग असते आणि रविवार अंगामध्ये एखाद्याला पटकन पटकन अंगात येतो आणि ते लोक अशी रांग तोडून पुढे जातात आणि मग जेव्हा पोहोचतात ते एकदम नॉर्मल होऊन जातात. मी बोललं हे नक्की काय होतं? नॉर्मल गोष्ट आहे. समजा तुमच्या समोर एखाद्याच्या अंगावर आलं, देवीचं वगैरे वार आलं, तर काय जास्त काय नाही, एक कापूर घ्यायचा, जिभेवरती ठेवायचा, पेटवून द्यायचा. जर खरोखर वारा आलाय ना तर तो काढणार नाही बाहेर, तसाच ठेवेल किंवा हातामध्ये ठेवा कापूर, पेटवून द्या. तो संपीस तोपर्यंत तुमच्या हातात राहिला तर तुमच्या अंगात खरोखर वारा आला. डेंजर. आणि जसं बोललो ना, असं मानसिक पण खूप असतं. कारण एक माझ्या घरीच झालेलं, माझी आजी होती, आता तर ती नाही राहिली, पण तिला आहे ना मला वाटतं 5 ते 6 वर्ष, बराच टाइम झाला असेल मला वाटतं, आम्ही पण लहान होतो. तर तिला ना अचानक ती मध्येच आहे ना अशी वेड्यासारखी वागायला लागली. एक थर्ड पर्सन अंगात येतो ना की खूप अशी पॉवरफुल आणि असं तसं. आणि त्याला गावी राहायचे आजी आजोबा, तर त्यांचं असं होतं की गावातल्या लोकांचं असं होतं काहीतरी आलंय, हिच्या अंगात काहीतरी आलंय. माझ्या पप्पांना वगैरे बोलायचे की दाखवायला कुठेतरी असं तसं. मग ते बोलले, पप्पां हे गोष्टी नव्हते मानत, की ते बोलले की काम करतो, ते डॉक्टरकडे घेऊन गेले. आणि जेव्हा तिची ती ट्रीटमेंट सुरू झाली ना, तर तेव्हा समजलं की तिला एक आजार आहे, मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर, की जी पर्सनॅलिटी ती वर्षानुवर्ष दाबून तिने ठेवली आहे ना, आता ती कुठे ना कुठे बाहेर पडते. आणि मग त्यानंतर तिचे मेडिकेशन्स वगैरे चालू झाले, त्यानंतर ती नॉर्मल झाली. जसे गोळ्या बंद व्हायचे त्या परत तिच्या अंगात यायचं. आणि मग ते खूप वेळा त्याही गोष्टी असतात आणि त्याला आपण तो टॅग देतो. नाही तशी एक केस आहे माझ्याकडे तशी. अगदी 100-1 किलोची बाई असेल ती, व्यवस्थित खाऊन पिऊन, घर चांगलं सगळे, पण प्रॉब्लेम काय, फॅमिलीमध्ये क्लॅशेस, नवऱ्या बायकोमध्ये वादविवाद. नवरा आपलंच खरं करतोय, मुलींवरती दादागिरी. म्हणजे त्यांना समजून घेण्याचा हा प्रकारच नव्हता त्या माणसाकडे, नाहीच आहे. हां, पण त्या बाईच्या मग डोक्यामध्ये राहिलं किंवा आहे, तर तिच्यामध्ये आता आहे एक गोष्ट, मल्टिपल डिसऑर्डरचा, पर्सनॅलिटीचा, दाबून दाबून ना मग ती बाहेर काढते. आता मला घेऊन गेले, बाबा असंच आहे बघा, तिच्या अंगामध्ये अचानकमध्ये कोणतरी येते, बघूया कोण येते. आता असेल तर मी मंत्र केल्यावरती सवालच नाही येणार, अंगामध्ये यायलाच पाहिजे. कोण यायलाच तयार नाही, बोलो कोणच नाही. त्यांना सांगितलं माणसाला, जे मला घेऊन गेलेले त्यांना मी सांगितलं, कोण नाही सर, याच्यावरती कोणच नाही, हिला फक्त मानसिक आहे, हिच्या डोक्यामध्ये नवऱ्याच्या याच्यामध्ये, आणि तिच्यामध्ये हा एक त्रास आहे तिला, मल्टिपल याचा पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा. तुम्ही त्याच्या इलाज करत येता, विषय संपवून टाका. अच्छा ठीक आहे बोलू, जाऊया. निघालो ना, जसं आम्ही उठलो जायला तसे तिच्या अंगामध्ये चालू झालं, अगदी नाही खेचत ना चालू झाले. आणि मला माहिती आहे काय ते, मी आपला बसलो गपचूप बसलो ना, आता खेळून दे जेवढं खेळायचं. सरांना बोलून त्यांना सांगितलं, जा तुम्ही जा आणि पकडा तिला, शांत करा. म्हणजे तिकडे जाऊन बसून नवऱ्याला सांगितलं, तू पण जा पकड. आणि दोघंही जायला तयार नाही, मारेल आम्हाला. बोला अरे काय नाही करणार, तुम्ही जा आणि प्रेमात तिच्याशी बोला व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे जे आलंय ना आपण काढूया त्याला बाहेर, असं शेवटी काय करणार, सांगायला लागणार ना, काढूया त्याला बाहेर, काढूया करून गेले लोक दोघं. गेले नवऱ्याला तिने ना गळात दाबलेला अक्षरशः. शेवटी राग आहे ना, तो कसाही करून तिला बाहेर काढायचा, तिने गळात दाबला. हा मारायचं ते म्हणजे हा आज याला अंगामध्ये माझ्या आलाय, त्याला घेऊनच जाते आज, काय करू नाही. कसा तरी मग धावत गेलो, मी सोडवला त्याला. काहीच नाही केलं साहेब मी. माझ्याकडे विभूती होती, ती तिच्या डोक्याला लावली तर ती नाचायला लागली, डिस्को करायला लागली. ती आपण पिक्चरमध्ये बघतो नाही काय लावल्यावरती तसं करत. नॉर्मली विभूती लावल्यावरती जर तुमच्या अंगात असेल ती पटकन निघून जाणार, थांबणारच नाही, शांत होणार लगेच. ही डिस्को करायला लागली, तिकडे अशी वाकडी तिकडे काय होते, त्रास जसं तिला जळते असं, म्हणजे पिक्चर सारखी.
मग तिला उचललं, बेडरूममध्ये ठेवली. सरांना ज्या जोडीला आहे त्यांना सांगितलं बाजूला घेऊन, नवऱ्याला नाही सांगितलं तिच्या. त्यांना सांगितलं बघा हिच्यावरती काहीच नाही आहे, आता ही जी विभूती लावली ना ही खूप पॉवरफुल आहे, याच्याने पटकन शांत झाली असते. पण ही शांत नाही झाली, ही अजून नाटक करायला लागले. तुम्ही समजा या गोष्टीचा. तिला डॉक्टरची गरज आहे, माझी नाही. तिला डॉक्टरकडे घेऊन जा, तिला पाहिजे तर सायकॅट्रिस्टकडे घेऊन जा. तिकडे ही जी सगळी जेवढी भूत आहेत नाही जंगलात सगळी बाहेर येतील तिकडे तिच्यासमोर. एखादा सायकॅट्रिस्ट आहे ना, तो जो तिच्यावर सेशन घेईल तो सगळी बाहेर येतील. नाही लेकिन आपको समझ में आना है, इसमें है कुछ तो भी है कुछ तो. अरे बोलो काहीच नाही, शेवटी मुलगी ना त्याची, त्या माणसाची. कुछ तो भी है करत नाही. कुछ नाही आहे सर, खाली इसको तुम्ही फक्त हिला डॉक्टरकडे घेऊन जा, तिचा सगळा इलाज होईल. आणि नवऱ्याला सांगा की तू व्यवस्थित वाग. तो आजपर्यंत माणूस त्याच्याशी व्यवस्थित वागत नाही, आजपर्यंत तसंच आहे त्याचं, म्हणजे मीच खरं आहे. त्याच्यामुळे त्यांनी दोन्ही मुलींचे आयुष्य खराब केले, बायकोचं आयुष्य खराब केलं. ती आजपर्यंत तिला तो त्रास आहेच. मग शेवटी आम्हाला काय करायला लागलं त्याचं, त्या डोक्यातून काढायला. नारळ घेतला, त्यावरती धागा घ्या बांधला, काहीच नाही. असा घरावरून फिरव, तिच्यावरून फिरवला, तुला ते एकदम पाण्यात सोडून द्यायचं, सगळं निघून गेलं. आणि तेव्हापासून ते सगळं निघून गेलं. म्हणजे ते एकदम शांत झालं, आता नॉर्मल आहे. पण ते झटके येतात कधी कधी, नाही असं नाही, पण त्या इंटेन्समध्ये नाहीत की आता अंगातच आलंय माझ्या, हे नाही. पण ती आजारी पडते, अगदी ओव्हरलोड झाला आणि ती आजारी पडते. त्यांना मी सांगितलं अरे हिला डॉक्टरकडेच, हिचा इलाज फक्त डॉक्टर करू शकतो, बाकी कोण नाही. तुम्ही तांत्रिक मांत्रिक करत बसताना लुटणार तुम्हाला, बाकी काय नाही करणार. डॉक्टरकडे घेऊन जा, व्यवस्थित तिचा इलाज करा, विषय संपवणार. तुम्ही एक संभाजीनगरची पण एक केस बोलव. संभाजीनगरची केस म्हणजे माझ्या बहिणीचीच आहे. अच्छा. केस म्हणजे केस नाही सांगू शकत, फॅमिलीचाच मॅटर बघा आमच्या. ती गेलेली आमचे कुळाचे जे गुरु आहेत ना त्यांच्याकडे, आमचे संभाजीनगरला आमचं कुलदेवी तिकडेच आहे, तर त्याचे गुरु आहेत आमचे. ते मार्गदर्शन आम्हाला करतात आजही. मग त्यांच्याकडे ती गेलेली काहीतरी पर्सनल हे करायला, माझी कझिन बाई. मी घरी, तीच गेलेली. तिचा नवरा, ती फॅमिली कंप्लीट गेलेली. अंबरनाथला राहते ती. गेली तिकडे, सगळं विचारलं, विचारपूस केली, सगळं काय केलं. कसं आहे माहिती, माझ्या घरचा इलाज मी नाही करू शकत. अच्छा. कारण इमोशन्समध्ये येतात, तर मी काहीच नाही करू शकत. मग मी त्यांच्याकडेच जातो काही असेल तर. ती गेली, त्यांच्याकडे विचारपूस वगैरे केली. मग त्यांनी सांगितलं यांनी केलं, त्यांनी केलं, हे सगळे झालं. म्हणजे तिच्या नवऱ्याच्या साईडच्या काहीतरी गडबड होती. त्या आजीनी, कोणी तिच्या नवऱ्याच्या आजीनी काहीतरी केलेलं, तर तिला जाम त्रास, डोळ्याला त्रास आहे. ती अचानक फुगली आहे बाई चांगली. तिकडे ती बोलते, ते लोक जसे असे ते गुरुजी सगळं सांगतात त्यांना, असं असं झालं, असं. आणि तिच्या घरी अंबरनाथवरून बाजूवालीचा फोन आला की भाई तुझ्या घरी घंटी वाजवतोय कोणतरी कंटिन्यू, जर कोण आहे का घरी. ती बोलली कोणच नाही तिकडे, तू जाऊन बघ, काहीतरी शॉर्ट सर्किट झालं असेल. ही बाई गेली, चावी घेतली, तिने दरवाजा उघडला, मेन स्विच बघितला, मेन स्विच बंद, खालचा स्विच बंद, मतलब मेन तो डीपीओ मीटरच्या इकडे तो बंद. आणि घरची घंटी कंटिन्यू टांग 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 करते, कंटिन्यू वाजते. म्हणजे काहीच नाही, त्या इलेक्ट्रिसिटी नाही, काय नाही, तरी पण ती आपली वाजते. आणि काय त्याची म्युझिकवाली बेल होती, म्हणजे कुठली ती सेल लावतात ना त्याच्यामध्ये, ती सेल पण काढून ठेवलेले, सेल पण नाही त्याच्यावर, आणि तरी पण ती आपली म्युझिक देते कंटिन्यू. तिने फोन करून तिला सांगितलं असं असं मॅटर झालं. तर ते गुरुजींनी पटकन बोलले आता या ज्या वस्तू तुझ्या अंगावरती आल्यात ना त्या तिकडे आहेत. म्हणजे तिकडून सगळा खेळ चालला, म्हणजे घरामध्ये काहीतरी कोणीतरी ठेवलेलं आहे. मग त्यांनी जागा सांगितली अक्षरशः, कपाटामध्ये कुठे काय ठेवलंय, काय नाही ठेवलं, ते सगळं शेवटी त्यांनी काढलं, त्या मैत्रिणीनं सांगून काढलं. तू जा तिकडे, हिंमत करून जा, काही होणार नाही तुला. काढलं तिने ती वस्तू तिकडून, पुडी होती एवढीशी, त्याच्यामध्ये काय होतं ते कोणाच नाही माहिती. काढलं, ते सांगितलं पाण्यामध्ये सोड. आणि जेव्हा तिने घराच्या बाहेर आली तेव्हा बेलवाजाची बंद झाली. हा एक एक्सपिरियन्स. तिने मला फोन केला, असं असं झालंय बाबा, काय करायचं. तुला मी काहीच नाही करू शकत ह्याच्यामध्ये माझा हेच नाही. तू जे आहे ते गुरुजी त्यांनाच सांग काय सांगायचं. शेवटी त्यामध्ये त्यांनी क्लिअर केलं व्यवस्थित. मग पूजा बिजा घालायला लावली. त्याच्यानंतर ती आत्ता हळूहळू थोडी थोडी बरी होते. तिचा डोळा अचानक, म्हणजे मोतीबिंदू पण नाही तिला, काहीच नाही, पण डोळा तिचा एक सफेद पडलाय. आता हळूहळू नॉर्मल होतं, बेटर होतं. कारण हे पण असतं ना की हे एनर्जीज काय बोलतात, हे एंटिटी जनरली एनर्जी थ्रू बोलतात. लाईट झालं किंवा काय झालं, म्हणून खूप ठिकाणी ते फ्लिकर वगैरे पण होतं. डेंजर गोष्ट आहे. आता मला एक प्रश्न विचारायचं होतं की आपल्या इकडे पण भारतात एक फेमस पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर होतं, गौरव तिवारी करून, आणि ते बरेच प्रचलित आहेत, लोकांना माहिती असं तसं. तर त्यांच्याबद्दल तो जे म्हटलं होतं ना की त्यांची अचानक खूप सडन डेथ झाली होती,
तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, कारण तुम्ही त्या कम्युनिटी मधले आहात किंवा त्यांच्याशी मी ऍक्च्युली बरेच वेळा कम्युनिकेट केलेलं आहे. बोलले. बरेच वेळा कम्युनिकेट. कधी मला कुठल्या गोष्टीत अडक म्हणजे मला काय त्यांना विचारायचं असेल ना, किंवा हे इथे गेल्यावरती तुमचा एक्सपिरियन्स काय होता, कारण ते कुलधराला गेले आहेत, सगळीकडे गेलेले आहेत, बरोबर आहे. तर त्यांना मी एक्सपिरियन्स विचारतो का तुमचा एक्सपिरियन्स इकडे काय आहे, काय होता, म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली काय बघितलं, कारण मी बघितलं ते वेगळं आहे, तुम्ही बघितलं ते वेगळं, म्हणजे शेअर कराय येऊन लिटरली सांगतात आज पण असं असं आहे, तिकडे हे होतं, मी हे केलेलं आहे, मी हे बघितलेलं आहे, ह्या एंटिटी आहेत तिकडे. त्यांनी त्यांच्यावर कम्युनिकेशन म्हणजे व्यवस्थित, माणूस अगदी चांगला आहे बोलायला, काहीच नाही, भले आत्मा आहे पण त्रास कधीच येत नाही. अजून पण ते आहे. हा अजूनपर्यंत आहे. तुम्ही बोलवलं तर येतात गपचूप. खरोबर. हा येतात, बोलतात, व्यवस्थित सगळं सांगतात, म्हणजे असंच आहे, याच्यानंतर तू असं कर, असं होईल. त्यांच्यावर नक्की काय हे सगळे गॅजेट्स ज्या तुमच्या समोर दिसतात ना, या त्यांनी सांगितलेले आहेत मला, की हा गॅजेट आहे, हे मीटर आहे, हे तुला कुठे भेटेल, कसं भेटेल, कोणाकडून भेटेल, ऑनलाईन मागव किंवा इकडे मागव, ते सगळं कम्प्लीट. हे मला माहितीच नव्हतं हा प्रकार आहे करून. त्याला कसं वापरतं, त्याला आपण वापरून बघू. याला हे सिग्नल याच्यावरती आहे. असेल तो पण डिव्हाइस तसा घ्यायला गेलं तर भरपूर आहे, हिशोबाच्या बाहेर डिव्हाइस आहेत. पण हे तेवढे मला वाटतं. हे बेसिक आहेत सगळे. अच्छा. काय असेल तर कॅच करत, नाही कॅच करत. नाही माईक आला तेरे फोन में कर ले. कसला आवाज आहे? झालं कनेक्ट. हा असा ह्याच्यामध्ये बोलण्याचा आवाज येतो पटकन या ह्याच्यामध्ये. ही फ्रिक्वेन्सी कॅच करते, त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती त्याच्या हिशोबाने. आणि दुसरे बाकी डिव्हाइस कोणते आहेत? बाकी हे आहे EMF मीटर. हो, हे रेड मध्ये जर असतं आजूबाजूला खूप एनर्जी अरे हे कसं इलेक्ट्रिक करंट होती पण ते पास होणं. तेवढी पकडते. हे देखील याच्यामध्ये केलं ओपन जागेवर आणि जेव्हा चेक करून करते. हा म्हणजे हे आहे, हा किल्ले वगैरे असतील तर, आणि इथे खूप लाईट्स वगैरे चालू, हा त्याच्यामुळे हे. परत हे अँटीना आहे, तो तुम्हाला दाखवलेला अँटीना आहे. परत दुसरा मोशन सेन्सर लाईट्स आहेत, ते लाईट्स मी ठेवतो आणि आवाज देतो समोरच्या एंटिटीला की बाबा असेल तर लाईट हे कर, चालू कर, ॲटलिस्ट एक सिग्नल दे आम्हाला की बाबा तू आहेस करून असं. आता याच्यामध्ये लेटेस्ट वाला त्यामध्ये कम्प्लीट तुम्ही रेकॉर्ड करून ठेवू शकता. हां असं आहे. कॅमेरेज येतात, कॅमेरा सुद्धा येतात. त्यामुळे काय बोलतात त्याला, अल्ट्राव्हायलेटचे कॅमेरा आहेत, नाईट विजनचे, गोस्ट रायटिंगचे वेगळे कॅमेराज आहेत. एकदम लो फ्रिक्वेन्सी कॅच करतात ते, एकदम लोएस्ट. आणि तुम्ही स्वतः पण तर आहात की तुम्हाला पण ते जाणवत असेल. पण जसं एखाद्याला लागते की बाबा नाही आम्हाला बघायचंच आहे, म्हणजे आम्हाला हे पाहिजे, प्रूफ पाहिजे की बाबा आमच्या जागेवरती असा प्रॉब्लेम आहे, मग मी काय करतो, हायर करतो कॅमेरे, असे कॅमेरे लावून सेटअप करून मग रेकॉर्ड करून देऊन त्यांना, हे तुमचं रेकॉर्डिंग दिसतं लिटरली त्यामध्ये, शॅडो दिसतो. परत हे फोन आहेत नोकियाचा N8, त्याच्यामध्ये कॅप्चर होतेस. हां
हँडहेडमध्ये कॅप्चर होतो. कारण तो कसा तुम्ही आता पंखा चालू आहे फुल स्पीडमध्ये तुम्ही फोटो काढणार तो स्टील फोटो येणार. हा, कारण तो ते मायक्रो ह्याच्यात कॅप्चर करत असेल. तो एकच कॅमेरा आहे ज्याच्यामध्ये कम्प्लीट होते. पण ह्यातून असं एकदम स्पष्ट आवाज येतात का की हा स्पष्ट. हा जे आता फ्लिकर करत आहे ना तो फ्लिकर थांबून पटकन आवाज येतो आणि मग परत फ्लिकर चालू होतं. असं याच्यामध्ये जर रेकॉर्ड होत नाही ठेवू स्टोअर नाही होत आहे. स्टोअर होण्याची येत नाही त्यामध्ये कॅपॅसिटी नाही. त्याचं ते जे स्टोरिंगचं डिव्हाइस आहे ते खूप मोठं आहे खूप महाग आहे. हां ते इकडे मिळत पण नाही. इकडे एखाद्याला जर पॅरानॉर्मलचं हे करायचं असेल ना त्या डिव्हाइस एवढे सगळे डिव्हाइस आहेत बापरे हिशोबत नाही. भरपूर डिव्हाइस आहेत ते सगळे जमा करा म्हणजे 1,00,000, 2,00,000, 4,00,000च्या वरचाच खेळ येतो. भरपूर डिव्हाइस लागतं त्याला. परत तुम्हाला कॅमेऱ्याचा सेटअप जर करायचा असेल एखाद्याला तर कमीत कमी 4 ते 5 कॅमेरा पाहिजेत. वेगळ्या वेगळ्या जागेवर तुम्ही कॅमेरा लावणार. कॅमेराज आहेत. परत तुमचे असे माईक्स आहेत छोटे छोटे ते आहेत. परत प्रत्येका हातात एक डिव्हाइस पाहिजे. फोन चालत नाही. वॉकी टॉकी पाहिजे. ते सगळे डिव्हाइस तुम्हाला सगळं तयार करता म्हणजे 4-5 जातात आरामात. आणि आपल्याकडे हे पण नाही ना गव्हर्नमेंटच्या तर्फे आपल्याला हे पण नाही किंवा सर्टिफिकेट्स म्हणजे तुम्ही आहे सर्टिफाईड युअर पॅरानॉर्मल एक्सपर्ट कमवू शकतो. हे बाहेर लिगल आहे. बाहेर ते लोक कसं चालते त्या लोकांना चालतं इकडे नाही चालत. मी असं बघितलेलं ना मागे कुठे युट्यूबवर पाहिलेलं मी की कॉन्ज्युरिंग वगैरे लिहिलेलं ना ते वॉरन कपल जे होतं त्यांचं एक बंगला आहे आणि त्याला तर लोकांनी म्युझियम मध्ये बनवलंय आणि त्यांनी जे गोष्टी जिथून आणल्यात ते असे ते ठेवले आहेत आणि तिथे लोक व्हिजिट करतात. आपल्या इथे तसं काही नाहीये. म्हणजे तसं काही नाही. तुम्हाला जर एखाद्या साईटवरती व्हिजिट करा हॉन्टेड साईटवरती तुम्हाला व्हिजिट करायचीच आहे तर तुम्हाला पहिला परमिशन घ्यायला लागते. पोलीस स्टेशनला जाऊन परमिशन. मग काय झालं तर त्याची जिम्मेदारी तुमची. रात्री तुम्ही चाललाय कुठे कोणी मारलं विकलं तुम्हाला तर परमिशन घ्यायला लागते. म्हणजे उगाच त्रास नको ना आपल्याला. कसं आहे ते याच्याकडे आपल्या इकडे तुम्हाला लिगल त्याचं लायसन्स नाही आहे. तुम्ही सर्टिफिकेट नाही बनवू शकत कुठलं या गोष्टीचं. तुम्ही पॅरानॉर्मल एक्सपर्ट मी पॅरानॉर्मल एक्सपर्ट कोणीही बनवू शकते. ते बोलून मोकळे होतात. अरे पण त्याच्या मागचा सायन्स काय ते तर बघा. कमीत कमी भरपूर काही गोष्टी पण आपल्या गव्हर्नमेंट आपल्याकडे सपोर्ट नाही करत. बाकी बाहेर सगळीकडे त्या लोकांना आहे सगळं लिगल फॅसिलिटीज आहेत त्यांच्याकडे. गव्हर्नमेंट सपोर्ट करते त्यांना. हां बाहेर सपोर्ट करते त्यांना साईट दिल्या जातात. लिटरली साईट आहे जाऊन तुम्ही ते एक्सप्लोअर करा चेक करा काय आहे ते व्हिडिओज पाठवा आम्हाला तसे ते लोक करू शकतात. आपल्याकडे आपण नाही करू शकत. आणि ते लोक जे आता करतायत ते आपल्या ग्रंथात पुराणात वगैरे खूप वर्ष खूप वर्षा आधी लिहून ठेवलेलं आहे. कारण मी मागे बघत होतो ना की जसं आपल्या इकडे बोलतात त्यांच्या इकडे की हे असं आहे हे तसं आहे बाहेर. पण आपल्या इकडे जसं तुम्ही बोललात मुंजा आहे कर्णपिशाचनी आहे ते आपल्या इकडे लिहून ठेवलेत ना कसं कसं बोलत. हां आपल्याकडे ते लोक ते डायरेक्ट कम्युनिकेट करतात. म्हणजे त्यांच्याकडे जे मीडियम असतात जे सायकिक मीडियम्स आहेत ज्याला आपण सायकिक बोलतो जे लिटरली कम्युनिकेट करू शकतात तर ते कसे त्या लोकांना डायरेक्ट बोलतात. पण प्रोटेक्शन नावाची पण गोष्ट काय असते की नाही. शेवटी तुम्ही बघा जास्त करून ना पॅरानॉर्मल हे जे बाहेर जे आहेत जे पॅरानॉर्मलचे जे कामं करतात यांची 90% डेथ आहे ना ॲक्सिडेंटमध्ये किंवा अचानकमध्ये ऑल ऑफ अ सडन तसंच सडन ऑल ऑफ अ सडन. पण त्यांच्यात खूप कॉन्ट्रोवर्सी पण आहेत की त्यांना असं बोलतात की त्यांना मारलंय. परत कोणी बघितलंय ते आता डेंजर होतं ते तर. पण आता आपण थोडं वळूया तिकडून भूतांच्या यातून. मी बघतोय की तुम्ही त्रिशूलचा टॅटू काढलाय तर तुम्ही स्पिरिच्युअल ही भरपूर आहात. खूप तर तुम्हाला असे स्पिरिच्युअल अनुभव काय आलेत. कारण तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात तुम्ही जेव्हा असे केसेस सॉल्व्ह करता किंवा तेव्हा असं देवाचं साथ पाहिजेच असतं तर तुम्हाला त्याचे अनुभव काय आलेत. देवाचे अनुभव म्हणजे माझा सगळ्यात मोठा अनुभव अगर तुम्हाला बघायला गेला होता तर उज्जैनला. हां माझं ते आराध्य दैवत पण आहे माझे ते गुरु पण आहेत. त्यांच्याशिवाय माझं पानच हलत नाही तुम्हाला सांगायला गेलं तर. कारण सकाळी उठलो तर पहिल्या सगळ्यात वेळा त्यांचं नाव त्याच्याशिवाय काहीच नाही. महाकाल म्हणजे माय बाप सगळेच माझ्यासाठी. ते जर बोलले उठ तर उठायचं बसायचं तो हिशोब. मी गुरुदीक्षा पण तिकडेच घेतलेली उज्जैनला तेव्हा माझी इच्छा पण नव्हती दीक्षा वगैरे घ्यायची काहीच नव्हतं. मी माझा मित्र आणि आमचे गुरु आम्ही तिघही गेलेलो तेव्हा आम्हाला जबरदस्ती उज्जैनला घेऊन गेले. चल उज्जैनला आपण जाऊया भेटूया त्यांना दर्शन घेऊया. तेव्हा मी नवीन चालू झालेलं माझं सगळं बघायचं. ते दिसायचं ते आपल्याला एकदम मजाच वाटायचं. हा काय सगळं दिसतंय काय मजाच येते रे बघायला असं जाऊन बघूया काय आहे काय नाही ते.
गेलो, जबरदस्ती मला घेऊन गेलो आम्ही उज्जैनला मी जेव्हा पाय टाकला ना तेव्हापासून जो मी ट्रान्समध्ये होतो ना तो रिटर्न येईस तोपर्यंत कम्प्लीट. म्हणजे गेलो, उतरलो उज्जैन स्टेशनला, चहा प्यालो, जसा जसा मंदिराच्या जवळ येतोय तसं मी कम्प्लीट गुल. म्हणजे कुठे जातोय काय करतोय कोणालाच माहिती नाही. त्या ह्याच्यामध्ये मी त्यांच्याकडून गुरुमंत्र पण घेतलाय सगळं आपल्या दुनकीमध्ये. भस्मारती मी घेतलेली फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यामध्ये. जर मी बोलायला होताना बघितलं असेल ना ते तेव्हा पाहिलंय अक्षरशः. काय झालेलं? भस्मारती जेव्हा घेतलेली उज्जैनला जेव्हा गेलो फर्स्ट टाइम जेव्हा भस्मारती, रात्री लाईन लावायला लागते तिकडे नंबर वगैरे घेऊ ना, तेव्हा कसं लिमिटेड 100 लोकांचा एंट्री होती भस्मारतीसाठी. प्रॉपर भस्मारती तेव्हा 100 लोकांना चान्स मिळायचा भस्मारतीचा. आणि भस्मारतीची खासियत कशी, तिकडे अघोरी यायचा तेव्हा, अघोरी बाबा यायचे, ते भस्म आणायचे आणि त्याच्याने आरती व्हायची. बसलो, गेलो लाईन लावून व्यवस्थित आंघोळ बिंघोळ, रात्री 1 वाजता आंघोळ गेले थंड पाण्यामध्ये, थंडीच्या टायमाला गोठलेलो सगळं. गेलो, लाईन लावली, 4 वाजता आतमध्ये एंट्री झाली. भस्मारती 4:30-4:30 चालू होते. पण तिकडे एक रूल आहे, तुम्हाला पूर्ण पॅन्टच घालायचे किंवा पूर्ण धोतरच घालायचे, शॉर्ट्स वगैरे घालून जाऊ शकत नाही. गेलो थंडीच्या ह्याच्यामध्ये धोतर बितर घालून, वरती काहीच नाही, अगदी उपरणं घेतलेलं आणि गेलो. बसलो, लेडीज पुढे बसतात आणि जेंट्स मागे. आता सगळं मिक्स केलंय. पहिला तसं प्रॉपर होतं, पहिला लेडीज पुढे जेंट्स मागे आणि लेडीज लोकांना घुंगट टाकायचं भस्मारतीच्या टायमाला. पहिला आरती बिरती नॉर्मल तसे सगळं बघू शकतं. आणि तेव्हा कसं टच करायला मिळायचं. तेव्हा कसं तिकडे तलाव आहे आतमध्ये, तुम्ही गेला असाल की नाही माहिती नाही, पण तिकडे आतमध्ये गेलं मोठा तलाव आहे. त्या तलावामधून जे भस्मारतीला जे यायचे तेव्हा त्या लोकांना 1-1 लोटा पाणी आणायचं आणि मग आंघोळ घालायची. तो सौभाग्य आम्हाला ते मिळालेलं आहे खरोखर. आणि मग ती आंघोळ वगैरे घातली आणि हात लावायला पण मिळायचा, म्हणजे पिंडीला आम्ही अक्षरशः. आणि ती मला असं वाटतं दुनियेमध्ये एक अशी पिंड असेल ना, शंकराची अशी एक पिंड आहे ती महाकाल. तुम्ही हात लावणार, तुम्ही चांबड्याला हात लावताय, हा फील आहे चांबड्याला, अक्षरशः एखाद्याच्या हातापायाला स्किनला हात लावताना तो फील. आणि स्किनला म्हणजे व्यवस्थित हातबीत लावून मग शेवटी बसलो आणि मग ती नॉर्मल त्याची पूजा होते ती झाली. त्याच्यानंतर यांनी ते गुरु आले पटापट, त्यांनी मग ते चालू केलं. आणि जसे ते हे करतायत आणि तसा जो लिटरली खालपासून असा फॉर्म होतोय, जसा भस्म पडतोय ना तसं असे फॉर्म होत आहेत. मी असा समोर संपलाय, विषयच संपलाय, पुढे काहीच नाही बघतोय. आणि ते कमीत कमी 18-20 फूट अगदी व्यवस्थित कम्प्लीट जसा हे पडतो. आणि ते बराच टाईम होता, तो शेप होता ना, बराच टाईम होता तसाच. आणि हातामध्ये त्रिशूल आहे, नागबाबा आहेत आतमध्ये, गळ्यामध्ये चंद्र, हे सगळे असे पायावर पाय ठेवून असे एका पिंडीवरती बसलेले आहेत मस्त. आणि एकदम शांत रूप आहे आणि फक्त हे बघतोय बस, बाकी काहीच. गुरु आज खरोखर त्यांना, त्याच्यानंतर मी त्यांना ऍक्च्युली गुरु मानला. मी बोला आज तुम्हाला गुरु मानलं, आज तुम्ही मला जे दर्शन घडवलं आहे ना त्याच्यानंतर कोण नाही. पण त्यांनी गुरु दीक्षा द्यायच्या आधी महाकालकडून मी गुरु दीक्षा घेतली, त्यांच्याकडून डायरेक्ट हेड ऑफिस बरोबर. त्यांनी गुरु दीक्षा दिली, त्यांनी एक मंत्र दिला, तो मी आजपर्यंत करतो. त्याच्यानंतर ह्या गुरूंचा मंत्र यांनी दिला तो करतो. आणि तसे माझे टोटल 7 गुरु आहेत, त्यांच्याकडून एक गुरुमंत्र आहे, ते मी व्यवस्थित करतो, पालन करतो त्यांनी जे सांगितलं त्या गोष्टींचं. आणि तसंच आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने आज जो आहे तो माझ्या गुरूंच्या आशीर्वादाने, बाकी काय ना. तुम्ही कधी अक्कलकोट तिथे व्हिजिट केलंय? आणि अक्कलकोटला नाही गेलोय, पण मार जाम खाल्लंय स्वामींच्या हाताचा. अच्छा, ते काय? जेव्हा जेव्हा मंदिरात जातो स्वामींकडे भेटायला, मी सहसा जात नाही स्वामींच्या मंदिरात, पण जेव्हा जेव्हा चान्स मिळतो तेव्हा मी जातो. मग ती कंप्लेंटवाला हिशोब होतो ना, ओ बाबा स्वामी मला हे पाहिजे, स्वामी मला ते पाहिजे, लहान मुलासारखं आपण, हा मला चॉकलेटच पाहिजे, मला द्याच म्हणजे द्या, तो हिशोब आहे. गेलो का त्यांची भेटतो, मग ते एक थाप मारणार फाट करून पाठीवरती, मग 2-4 शिव्या घालणार, मग बोलणार बघा एवढे दिवस आला नाही भेटायला, हे नाही ते नाही. पण त्यांच्याकडे गेल्यावर ती जी मजा आहे ना स्वामींना भेटायची, ती खरं कुठल्या त्याला भेटायला मजा आहे, जाम मजा येते त्याच्यावर. म्हणजे टाईमच कळत नाही ॲक्च्युली त्यांच्याबरोबर बसायचं. म्हणजे बोलत बसणार, कधी शिव्या घालणार, कधी काहीच बोलणार, कधी मस्करीच करणार. खूप म्हणजे खूप प्रेमळ देव अगर असेल ना तो स्वामी, खूप प्रेमळ आहेत ते. काय किती झालं ना तरी ते तुम्हाला कधी सोडणार नाही. जर त्यांनी तुमचा हात पकडलाय ना, मी काहीही करत ते तुम्हाला कधीच सोडणार. आणि एका हाकेमध्ये उभे राहतात, मनापासून आवाज द्या, स्वामी हजर झालेच पाहिजेत. नाही असं नाहीच, कधी नाही हजर झाले असं झालेलंच नाही. अगदी संकटात अडकलो ना तर एक तर स्वामींना आवाज येतो,
आणि नाहीतर महाकालला, दोघांनाच बस. त्यांच्या पुढे कोण नाही. पण स्वामींचं जे एक्सपिरियन्स आहे मला खूप वेगळा आहे. गजानन महाराजांच्या इकडे गेलेलो आहे, मठामध्ये गेलेलो आहे मी. त्यांचं जे दर्शन म्हणजे ती आमची गाडी पुढेच जात नव्हती ॲक्च्युली. आणि तिकडूनचं हेच आहे की तुम्ही त्या रस्त्याला जर गेलात तर तुम्ही महाराजांच्या मठात गेल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. जर त्यांनी जर तुम्हाला बोलवलंय तर तुमची गाडी पुढे जाणारच नाही, काही करा तुम्ही. तिकडे गेलो मी. गजानन महाराजांना फर्स्ट टाइम बघितलं मी तिकडे. मित्र घर फॅमिली आम्ही पूर्ण पिकनिकला गेलेलो. फिरता गजानन महाराज मंदिर मला माहिती पण नाही गजानन महाराज कोण. बघितलं, त्यांचं रूप बघितलं, त्यांची ताकद बघितली आणि नतमस्तक झालो. आहेत, खूप सुंदर आहेत, खूप मजा येते तिकडे पण बसून. अगदी तुम्ही तासन तास बसू शकता तिकडे महाराजांच्या मठात. जाम मजा येते, एकदम शांत वाटते. पण मी पंढरपूरला गेलेलो आहे. पंढरपूरला तर अचानक मध्येच म्हणजे कोणावर गेलो मला आठवत नाही, पण तिकडे पण असं माऊलीला तुम्ही टच करू शकता पायाला. ती पण जी फिलिंग आहे ना, ती पण याची स्किन टचवाली फिलिंग आहे तिकडे पण माऊलींच्या पायाला. ती एक सुंदर जागा आहे खरोखर. बाकी काय नाही, पण ती मूर्ती एवढी मस्त वाटते, एवढी मजा येते बघायला, अगदी मन शांत होऊन जाते. एक मला आता शेवटचं असं ते जेसन बोलला की एक गोष्ट होती जे सत्य अनुभव वगैरे, सत्य घटना आहे. तुम्हाला युट्यूबवरती ना तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण भेटेल. विरारलाच आहे ती बिल्डिंग आहे, सत्य घटना म्हणून. त्या याचा व्हिडिओचं नाव आहे सत्य घटना. विरार वेस्टला आहे ना. हां, वेस्टला, विरार वेस्टला ती बिल्डिंग आहे. स्टेशनच्या इकडून आजूबाजूला आहे ती बिल्डिंग. आजपर्यंत मोकळीच आहे, मोकट आहे, कोण राहत नाही. आजूबाजूला सगळ्या बिल्डिंग्स आहेत लागून बिगून सगळ्या. पण तिकडूनच्या बिल्डिंगची जी ट्रॅजेडी आहे ती खूप खूप अलग लेवलची आहे. एका रात्रीत कमीत कमी किती 11,000 लिगली 11,000 लोक गायब आहेत. 11,000 लोक त्या बिल्डिंग मधून. 8,000 मिसिंग आहेत टोटल. 8,000 मिळाले, बाकीचे सगळे गायब आहेत, ते नाहीच आहेत. बॉड्या मिळाल्या, त्यांच्या बॉड्या मिळाल्या. ही जास्त जुनी पण नाही घटना. डिटेल आहे त्याची, स्टोरी आहे, युट्यूबवर स्टोरी आहे त्याची. सत्य घटना म्हणून टाकलं ती स्टोरी येते. हे पोलिसवाल्यांचं ह्या जे होते, ज्यांनी जी स्टोरी हे केले ना, स्टार्टिंगला जो स्टार्ट केले तर युट्यूबचा व्हिडिओ, ते पोलिसवाले रिटायर्ड, त्यांच्या हातामध्ये केस होती. त्याचे फुटेज, ओरिजिनल फुटेज कदाचित पोलीस स्टेशनमध्ये असतील. त्यांनी तो फुटेजचा पूर्ण व्हिडिओ टाकलाय, पण एडिटेड आहे मध्ये. पण तुम्ही बघा, चिलिंग आहे एकदम. खूप हॉरर, खूप म्हणजे टेरिफाईंग स्टोरी आहे ती. आणि दाखवायला मला हे लोक घेऊन गेलेले. मी तुम्हाला सांगू, लिटरली 2 सेकंड पण नव्हतं थांबलो तिकडे. रस्त्यावरती बिल्डिंगमध्ये जाऊ शकत नाही तुम्ही, पूर्ण लावलेलं आहे, बंद केलेलं आहे, एंट्रीज बंद केलेली आहे. अगदी मी गाडीमध्येच बसून होतो, गाडीमध्ये बसलोय आणि मी बघतोय समोर बिल्डिंगमध्ये, समोर एक बाई उभी आहे चांगली व्यवस्थित. ती अगदी नजरेला नजर भिडवते. आतमध्ये फक्त एवढंच बोलते, फक्त आतमध्ये, बाकी काही नको करूस. आणि माझ्या हिंमत नाही की बाबा खाली उभं. जबरदस्ती शेवटी खाली उतरलो. अगदी उतरलो, उभा राहिलो आणि उलटी केली तिकडे. निगेटिव्ह एनर्जी जेव्हा भारी पडतात ना, तर पटकन नाही होते. उलटी केल्याने तिकडून पळालो. आणि वसईला पोचीस तोपर्यंत मागे अख्खा भूतावळ आलेला. एवढं डेंजर आहे तिकडे. बरेच लोकांनी क्लिअर करायचा प्रयत्न पण केला तिकडे, नाही असं नाही. पण जेसीबी बिल्डिंग तोडायचा प्रयत्न केलाय. जेसीबी जातो आणि बंद पडतो. एवढं पॉवरफुल. पण सर, मजा आली आज तुमच्याबरोबर पॉडकास्ट करून. मला असं वाटलं नाही की आपण पहिल्यांदा भेटतोय. आपण सुरुवात केली आणि मग आपण चालूच राहिलो. जवळपास आपण 2 तास वगैरे रेकॉर्ड करतोय. वेळ कसा गेला समजलं नाही. तुम्हाला कसं वाटलंय? खूप खूप मजा आली, बरं वाटलं. थँक्यू सर, तुम्ही आलात आणि आपण परत असे करत राहू. आणि मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत आपला हा व्हिडिओ बघत असाल तर मेक शुअर करा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सरांनाही फॉलो करू शकता. त्यांचे सगळे इंस्टाग्राम हँडल्स वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये असतील. आणि तुमच्याकडेही अशा कोणत्या गोष्टी असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, ती नक्की ते गुगल फॉर्म भरा आणि नक्की शेअर करा. आपण परत एकदा असा पॉडकास्ट करू. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा. आणि स्पॉटिफायवरही तुम्ही ऐकू शकता. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच, मजा आली. धन्यवाद.
मित्रांनो, आय नो तुम्हाला या पॉडकास्ट खूप जास्त आवडला असेल. माझं वन ऑफ द बेस्ट पॉडकास्ट होता हा. जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्याकडे अशा कोणत्या गोष्टी असतील डिस्क्रिप्शनमध्ये एक गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, ती नक्की भरा. तुमच्याकडे, तुमच्या आईबाबांकडे, आजी आजोबांकडे, कोणाकडे ही गोष्टी असतील, त्यांना सांगायची इच्छा असेल तर नक्की तो गुगल फॉर्म भरा. आणि जसं मी तुम्हाला म्हटलं मित्रांनो, आपला शो खेळ सावळ्यांचा उद्या आहे. कुठे आहे? बोरिवली, मुंबई येथे आहे. आणि तिथे आपण एक हॉरर नाटक, हॉरर पॉडकास्ट, लाईव्ह पॉडकास्ट करणार आहोत. हॉरर क्राऊडवर्क असणार आहे, हॉरर स्टँडअप कॉमेडी पण असणार आहे. तर धमाल आणि मजा येणार आहे. जसं लास्ट शो झाला होता आपला, तसंच हा शोही होणार आहे. उद्या बोरिवलीला प्रबोधनकर ठाकरे मिनी थिएटरमध्ये आपला शो आहे. सगळे त्याचे डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील. अजिबात चान्स गमावू नका. आता तिकीट्स बुक करा आणि शोला या, कारण मजा येणार आहे, धमाल येणार आहे. नक्की या. तो बाळपण, त्या लहानपणाच्या भूतांच्या गोष्टी आपण परत जगणार आहोत. तर भेटूया आपण शोला. बाय.